सर. त्यांचा विषय आहे जीवाणू व त्यांच्या संबंधी समज गैरसमज. रामप्रसाद वरती या. मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत पंकज परदेशी सर. त्यांचा आजचा विषय आहे जीवाणू व त्यांच्या संबंधी समज गैरसमज. मला वाटतं पंकज सरांनी सुरुवात करायला हरकत नाही सर. हा सर बोला. हा चालू करायला. चालू करायपूर्वी कोणी हँड राईज करू नका. सरांचे पूर्ण प्रश्न झाल्यानंतर आपण प्रत्येकाला प्रश्न विचारू. आपला आजचा विषय सर्वांना माहिती आहेच की मेसेजद्वारे. माझा आवाज क्लिअर येतोय ना सगळ्यांना? कारण की मी या ॲपचा जास्त वापर केलेला नाही आहे, तर एकदम क्लिअर वगैरे प्रॉपर येतोय ना एकदम? हो. धन्यवाद. तर सर्वप्रथम रमेश सर माइंडकर सर जे आहेत त्यांनी ह्याचा काही अतिशय सुंदर उपक्रम काही दिवसांपूर्वी चालू केलेला होता. आज जवळपास 80च्या वर त्यांचे सगळे ग्रुप तयार झाले आहेत. प्रवीण सर, गणेश सर, पूर्ण टीम हे खूप सुंदररित्या ही पूर्ण माइंडकर सरांची टीम हँडल करत आहे. तर खूपच सगळ्यांना एकतर मी धन्यवाद मानेल की मला एक संधी दिली एवढ्या कमी वेळात एवढ्या जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी, आणि जे काही मी ज्ञान समेटलेलं आहे ते सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी. तर आता वेळेचा विलंब न लावता आपण सुरुवात करूया माझ्या मते. तर आजचा विषय जो आपण घेतलेला आहे, मुद्दामच त्याला मी असं टायटल दिलं होतं की जीवाणू, बुरशी आणि त्याबद्दल समज व गैरसमज. म्हणजे थोडक्यात याचा हेतू असा होता की आपण बघत आहोत की अगदी आता द्राक्षाचा विषय असला किंवा इतर पिकं जरी असली तर अगदी लागवडीपासून किंवा द्राक्षाच्या ऑक्टोबर पासून किंवा एप्रिल पासूनच आपण जीवाणूंचा, बुरशांचा वापर चालू केला आहे. आणि अतिशय बेसिक पासून म्हणजे अगदी नत्रापासून तर शेवटच्या सूक्ष्माणुद्रव्यापर्यंतच तर आता प्रत्येक जीवाणू किंवा बुरशा काम करायला लागले आहेत, किंवा त्यांचं रिकमेंडेशन आता चालू झालं आहे. थोडक्यात रिकमेंडेशन चालू झालं आहे याचा अर्थ असा की बऱ्याचशा कंपन्यांनी पण याबद्दल संशोधन करून काम चालू केलं आहे. पण यामध्ये होतं असं आहे की गेल्या 2-3 वर्षापासून जे काही फील्डमध्ये मी फिरतो आहे, जे संपूर्ण महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या बाहेरही आमची टीम काम करत आहे, तर एवढं बघण्यात असं आलं आहे की नेमकं प्रत्येकाला रिकमेंडेशन तर प्रत्येक लोक करत आहेत, किंवा आपण पण ॲज अ फार्मर किंवा ॲज अ शेतकरी आपण सगळे जीवाणू किंवा बुरशांचा वापर करत आहोत. अन्नद्रव्य उचलण्यासाठी म्हणा किंवा रोगराईसाठी म्हणा, प्रिव्हेंटिव्ह किंवा क्युरेटिव्ह आपण त्याचा वापर करत आलो आहोत किंवा करतो आहोत. पण त्याबद्दल समज खूप आहेत आणि गैरसमजही खूप आहेत. समज असे की रिझल्ट चांगला आहे किंवा क्युरेटिव्ह, प्रिव्हेंटिव्ह सगळं काम करते, पण गैरसमज असे आहेत की याच्यासोबत वापरावे, याच्यासोबत वापरू नये, ते स्लरी सोबत वापरावे की स्लरी सोबत वापरू नये, कीटकनाशकासोबत वापरावे किंवा नाही वापरावे, बुरशीनाशक किंवा हे जे काही सगळे. तर आजच्या या टॉपिक मध्ये आपण एकदम बेसिक, कारण की माझ्या मते आपल्याला भरपूर वेळ 1-1.5 तासाच्या आसपास आपल्याला आपण इथे घेऊ शकतो असं मला सरांनी सांगितलं होतं. त्यामुळे माझा प्रयत्न असा असणार आहे की जीवाणू म्हणजे नेमकं काय आणि बुरशी म्हणजे नेमकं काय, किंवा दोघांमधील फरक काय, दोघांचं कार्य काय आहे, त्यांचं जीवनचक्र काय आहे, ते कसे काम करतात, ते जमिनीत कसे काम करतात, ते झाडाच्या पानांवर, खोडांमध्ये, मुळांमध्ये कसं काम करतात, आणि त्यामध्ये जे 10-15 प्रकार आपण वापरतो आहेत, जे अगदी ॲझोटोबॅक्टर पासून तर पॅसिलोमायसिस पर्यंत हे जे काही 10-15-14 प्रकारचे जीवाणू आणि बुरशी आहेत, त्यांचं काम करण्याचं म्हणजे त्यांची एक जीवनचक्र कसं असतं आणि ते आपल्याला कशा प्रकारे शेतीमध्ये मदत करू शकतात, या असा माझा विषय मी आज ठेवलेला आहे. तर आता सुरुवातच करूया आपण पहिल्या प्रश्नाने की जीवाणू म्हणजे नेमकं काय. तर शेतकरी मित्रांनो, अणू आपण सगळे ओळखतो. अणू म्हणजे काय की सुईच्या टोकावर करोडोच्या संख्येमध्ये जो बारीक भाग असतो त्याला आपण अणू म्हणतो, अतिशय सूक्ष्म. त्या अणूमध्ये, अतिशय सूक्ष्मामध्ये जर जीव आला तर त्या अणूला आपण जीवाणू असे संबोधतो. म्हणजे अतिशय सूक्ष्म स्वरूपात जो अणू असतो आणि त्याच्यात जीव येतो त्याला आपण जीवाणू म्हणतो. आणि तो एकपेशीय जीव असतो. एकपेशीय म्हणजे असा की या सृष्टीवर 2 प्रकारचे सजीव आहेत. एक एकपेशीय की ज्याच्यामध्ये जीवाणू येतात, बॅक्टेरिया येतात, म्हणजे अमिबापासून तर आतापर्यंतचे आपण जे काही ओळखतो ते सगळे जीवाणू येतात. हे झाले एकपेशीय. आणि बहुपेशीय म्हणजे
सर्व प्रकारच्या बुरश्या जवळपास आणि आपण सगळे प्राणी. म्हणजे थोडक्यात फरक काय, म्हणजे याच्यात तुम्हाला जीवाणू आणि बुरशीबद्दल फरक समजेल. तर एक पेशी जीव म्हणजे की तो एक सिंगल पेशी असते, एक सिंगल सेल असते की ज्याच्यामध्ये कुठलेही बॉडी पार्ट्स नाहीये, म्हणजे त्याला केंद्रक नाहीये, त्याला आपल्यासारखे सगळे बॉडी पार्ट्स नाहीये, तो एक पेशी जीव, त्याला आपण जीवाणू म्हणतो. आणि बहुपेशीमध्ये सगळं येतं, त्याला केंद्रक येतं, म्हणजे आपल्यामध्ये सुधारित केंद्रक म्हणजे आपला मेंदू झाला, मग पचन संस्था झाली, मग मधल्या पेशी झाल्या, बुरशांमध्ये मायटोकॉन्ड्रिया झाली, बाकीच्या म्हणजे काही स्वतः अन्नद्रव्य बनवतात. पण एक पेशी जीव म्हणजे काय की तो एकटा आहे, त्याच्यामध्ये बॉडी पार्ट्स मध्ये काही नाही. तर असे दोन सजीवांमध्ये आपल्याकडे हे वर्गीकरण आहे. तर जीवाणू हे एक पेशी आहे आणि बुरशी हा बहुपेशी आहे. हा दोघांमधील सगळ्यात महत्वाचा फरक आहे. आता जर जीवाणूंचा विषय जर घेतला, त्याची जर लाईफ सायकल बघितली, तर आता आपण बघत आलोय की म्हणजे आता मी जेव्हा फील्डमध्ये वगैरे असतो, कधी कधी असं मला पाहायला मिळतं किंवा एक अनुभव आम्ही घेत असतो की एक शेतकरी ग्रुप आहे की जो 60 पेक्षा जास्त त्यांचं वय आहे, म्हणजे थोडक्यात त्यांनी 30-35 वर्षाचा, कमीत कमी 30-40 वर्षाचा त्यांच्याकडे शेतीचा अनुभव आहे. तर यांची सुरुवात ही शेणखतापासून जास्तीत जास्त आतापर्यंतच्या 1846 पर्यंत होती. आणि त्यांनी जीवाणूंचा असा डायरेक्टली जमिनीत सोडण्याचा वापर वगैरे पाहिलेला नव्हता. त्यामुळे अशा शेतकरी ग्रुप कडनं थोडस एक असं ऐकायला भेटतं की आम्ही तर असे जीवन वगैरे वापरत नव्हतो, त्यामुळे आताच ही फॅशन आली किंवा जे काही सगळं आलं. पण शेतकरी मित्रांनो, जे काही जीवाणू आहेत, हे जीवाणू पृथ्वीवरचा सगळ्यात पहिला जीव आहे. जे हे आत्ता नाही आले, तर हे जी काही तुम्ही जर गुगलवर सर्च केलं 4.6 बिलियन्स ऑफ अर्थ थेरी, म्हणजे 4.6 बिलियन वर्षापूर्वीची जी पृथ्वीची सुरुवात झाली होती, तर पहिला जीव आला होता. म्हणजे हे प्रोकॅरियोटिक पहिले आले होते, म्हणजे हे सायनोबॅक्टर, हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करत होते आणि हे ऑक्सिजनच्या अनुपस्थितीत आले होते. म्हणजे हे असे सजीव होते, हे असे जीव होते का जे ऑक्सिजन नव्हता तेव्हा तिथे पृथ्वीवर आले. तेव्हा पृथ्वीवर 1000 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आणि हे सगळे विषारी आम्ल वगैरे सगळे होते की त्यामुळे आपल्यासारखे सजीव इथे नव्हते. आणि त्यांनी इथे ऑक्सिडेशन करायला सुरुवात केली आणि ऑक्सिजनची निर्मिती केली. थोडक्यात सांगण्याचा हेतू असा की जीवाणू हे खूप पूर्वीपासून आहे, ते आता नाहीये. आणि जेव्हा त्यांनी ऑक्सिजनची निर्मिती केली, तर ऑक्सिजनची निर्मिती झाल्यानंतर मग अमिबा, मग पाण्यातली जेलीफिश, मग ह्या जमिनीवरच्या बुरशा, मग जेलीफिश, मग मासे, मग त्यांना खाणारे मासे, त्याच्यानंतर जमिनीवर शेवाळ, मग शेवाळानंतर हरितद्रव्य तयार करणारे, मग त्यांनी एकमेकांना गिळणकृत करून ते वाढत गेले, मग झाड तयार झालं. मग अशा प्रकारे पुढचे जीव तयार झाले आणि सगळ्यात शेवटी सगळ्यात नवीन जीव होता तो म्हणजे आपण, मानव प्राणी. आणि त्यामुळे यांचं अस्तित्व हे खूप पूर्वीपासून आहे, त्यामुळे ते सुरुवातीपासूनच जमिनीत आहे. फक्त आता काही 10-20 वर्षापासून वापर, आपण जे काही रासायनिक खतांचा किंवा आम्लांचा वापर वगैरे करतोय, किंवा जे काही आपण स्ट्रेस देतो जमिनीमध्ये, ऊन पाऊस वारा हे सगळे ऋतू येत असतात. आणि आता कालांतराने गेल्या 4-5 वर्षापासून ऋतू सुद्धा बदलत चालले, कधी पाऊस पडतोय वगैरे. अशा स्ट्रेसमुळे या जीवाणूंची संख्या कमी होत गेली किंवा बुरशींची संख्या कमी होत गेली जमिनीतली, आणि त्यामुळे आपल्याला त्याचा वापर करायची गरज पडली. शास्त्रज्ञांनी अभ्यास केला आणि जीवाणू आणि बुरशांचा आपण वापर चालू केला. आता आपण जीवाणूंची सुरुवात करू, बुरशी आपण नंतर बघू. तर जीवाणूंची सुरुवात करू आपण. आता जीवाणूंमध्ये जे काही आपले फायद्याचे आहे, आपले शेती विषयक आहे, आपलं द्राक्षबाग विषयक आहे, त्यांची आपण सुरुवात करू. आता यामध्ये जीवाणूंचा विषय जर आपण बघितला, तर जीवाणूमध्ये त्यांच्यामध्ये पण 4 वर्गीकरण असतात जीवाणू किंवा बुरशांमध्ये. म्हणजे ॲरोबिक, अनॅरोबिक, फॅकल्टेटिव्ह अनॅरोबिक आणि एंट्रोटॉलरंट अनॅरोबिक. म्हणजे काय? ॲरोबिक म्हणजे काय की जे ऑक्सिजनच्या संपर्क असला तरच ते त्यांची पिढी वाढू शकतात किंवा काम करतात. अनॅरोबिक म्हणजे काय की जे ऑक्सिजनचा नसला तर ते वाढू शकत नाही. आणि जे फॅकल्टेटिव्ह अनॅरोबिक असतात ते म्हणजे काय की ऑक्सिजन असला तरी ते वाढतात किंवा आपल्याला पिकाला मदत करतात, आणि ऑक्सिजन नसलं किंवा असलं दोन्ही पद्धतीमध्ये आपल्या पिकाला मदत करू शकतात अन्नद्रव्य उपलब्धतेसाठी. त्यांना आपण अनॅरोबिक म्हणतो. तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये जर ॲझोटोबॅक्टर सोडला किंवा ॲझोटोबॅक्टर आणि बॅसिलस सबटिलस जर सोडला, तर बाकी सगळ्यांना ऑक्सिजनची गरज आहे, जीवाणू आणि बुरशींना. आणि इतर तुम्ही ऑक्सिजनचा संपर्क नसला तरी तुम्ही त्याचा वापर किंवा ते आपल्याला काम करू शकतात, आपल्याला मदत करू शकतात. मदत करू शकतात म्हणजे नेमकं काय करतात?
की प्रत्येक अन्नद्रव्याचा बॅक्टेरिया एक वेगवेगळा आपण आतापर्यंत ओळखतो आलो आहोत किंवा वापरत आहोत. पण यामध्ये सर्वात महत्वाचा विषय काय आहे की आपण ते कुठल्या स्वरूपात वापरतोय. म्हणजे आता जर बाजारात मिळणारी उत्पादनं जर आपण बघितली तर ती सुरुवातीपासून आपण बघितलं तर लिग्नाइट फॉर्म मध्ये येतात. म्हणजे लिग्नाइटचा वापर तिथे केलेला असतो किंवा टॅल्कम पावडरचा तिथे वापर केला असतो किंवा लिक्विड म्हणजे पाण्याचा वापर तिथे केलेला असतो. आणि काही सुधारित कंपन्या डेक्स्ट्रोजचा वापर करतात. डेक्स्ट्रोज म्हणजे एक शुगर असते. आता ह्या मीडियांचा वापर जर आपण जीवाणू आणि बुरशांसाठी जर एखादी कंपनी किंवा एखादी संस्था करत असेल तर त्यामध्ये एक आपल्याला म्हणता येईल की जी त्यांची एक्सपायरी असते त्याच्यामध्ये लिमिटेशन्स येतात. म्हणजे हे लिग्नाइट झालं म्हणजे कोळशाची पावडर झाली किंवा टॅल्कम पावडर झाली तर यांना 3 ते 6 महिन्याची एक्सपायरी डेट असते. म्हणजे त्यांचं जर स्पोर फॉर्मेशन त्याच्यात जर असेल आणि जर लिक्विड बेस असेल तर त्याची 6 ते 9 महिन्याची एक्सपायरी असते. आणि जर डेक्स्ट्रोज बेस असेल तर 24 वर्षापर्यंत म्हणजे 1 ते 2 वर्षापर्यंत कमीत कमी त्यांची एक्सपायरी डेट असते. त्याच्यानंतर त्यांचा काउंट कमी व्हायला लागतो. आता जर तुम्ही एखादं उत्पादन बाजारातनं आणलं आणि जर त्याच्या मागे थोडासा वाचायचा प्रयत्न केला तर तिथे तुम्हाला तिथे वाचायला मिळेल बघा की असा एक काउंट लिहिलेला असतो 2 × 10⁹ 1 गुणिले 10चा 5वा घात 10वा घात आणि त्याच्या पुढे CFU लिहिलेलं असतं. तर CFU म्हणजे काय असतं शेतकरी मित्रांनो? CFU म्हणजे कॉलनी फॉर्मिंग युनिट्स. म्हणजे त्यांची एक वसाहत. जशी आपण एका गावात 100 कुटुंब 1000 कुटुंब असं काहीतरी आपली वसाहत असते एका ठिकाणी. मुळात काही लोक दूर राहतात. म्हणजे वसाहत जे बनतो त्याला आपण त्या पाकिटामध्ये किंवा त्या बॉटलमध्ये मागे लिहिलेलं असतं ते CFU असतं म्हणजे कॉलनी फॉर्मिंग युनिट्स. तर आता यामध्ये इथे आपल्याला थोडासा गैरसमज किंवा गैरसमज इथे आपला एक होत असतो की जर एखाद्या प्रोडक्टवर लिहिलेलं आहे 2 × 10⁹ CFU प्रति ग्रॅम म्हणजे एका ग्रॅम मध्ये 2 कोटी बॅक्टेरिया आहेत. एका ग्रॅम मध्ये 2 कोटी बॅक्टेरिया आहेत. मग 1 किलोचं पाकिट असेल तर गुणिले 3 वरती अजून 3 शून्य म्हणजे 2वर 12 शून्य एवढे त्या पाकिटामध्ये बॅक्टेरिया आहेत. पण काही पाकिटावर पुढे डॅश करून 1% असं लिहिलेलं असतं किंवा काही बॉटल्सवर शक्यतो लिक्विड बेसवर पण असं पाहायला मिळतं की मिनिमम 1% किंवा 1% असं लिहिलेलं असतं. पण मग दोघांचा काउंट सेम आहे असा आपला गैरसमज होतो आणि ज्याच्यावर 1% लिहिलेलं असतं मिनिमम 1% किंवा ओनली 1% तर तो स्वस्त असतो. त्यामुळे मग आपण स्वस्त असल्यामुळे एकतर आपल्याला मार्केट भावाची भारतामध्ये आपल्याला फिक्स माहित नाही किती मिळतात काय मिळतात. त्यामुळे आपण प्रोडक्शन कॉस्ट कमी करण्याच्या हेतूने स्वस्त बॅक्टेरिया किंवा स्वस्त बुरशी आपल्या घरी घेऊन येतो आणि आपल्या पिकासाठी द्राक्ष बागेसाठी किंवा डाळिंब बागेसाठी वापरतो किंवा इतर पिकांसाठी. पण होतं काय की 2 गुणिले म्हणजे मी हे फक्त एक्झाम्पल घेतोय तर वेगवेगळा काउंट असू शकतो. जर आपण असं एक्झाम्पल घेतलं की 2 × 10⁹ CFU प्रति ग्रॅम एका बॉटलवर लिहिलेला आहे किंवा प्रति ml लिहिलेला आहे आणि दुसऱ्या एका याच्यावर 2 × 10⁹ CFU प्रति ग्रॅम किंवा प्रति ml लिहून पुढे 1% लिहिलेला आहे. तर दोघांमध्ये फरक असा की 1% म्हणजे काय की 1 लिटर किंवा 1 किलोची जर ती पॅकिंग असेल तर त्यातील फक्त 1 ग्रॅम मध्येच एवढे जीवाणू आहे. म्हणजे 1 ग्रॅम मध्ये हे टोटल 1 किलो मध्ये किंवा 1 लिटर मध्ये फक्त एवढे जीवाणू आहे. आणि ज्या पाकिटात किंवा ज्या बॉटलवर फक्त CFU लिहिलं आहे 2 × 10⁹ CFU प्रति ग्रॅम लिहिलं आहे पुढे काही पर्सेंटेज लिहिलेलं नाही म्हणजे त्याच्यामध्ये त्यापेक्षा पुढे अजून 3 शून्य म्हणजे जवळपास 2वर 13 शून्य एवढे त्याच्यामध्ये जीवाणू आहे. त्यामुळे इथं आपण गैरसमज करून घेऊ नये. ज्याच्यावर पर्सेंटेज लिहिलं आहे तिथे काउंट तुम्हाला 100% कमी मिळणार. त्यामुळे पुढे पर्सेंटेजचा विषय नसलेला असला पाहिजे आणि फक्त CFU प्रति ग्राम असं लिहिलं पाहिजे तिथे तुम्हाला गॅरंटेड सेल काउंट आहे. तर यामध्ये अजून एक की आपण नेमकं कुठल्या स्वरूपातील किंवा कुठल्या मीडियातील बॅक्टेरिया किंवा बुरशी वापरल्या पाहिजे. तर जसं मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की लिग्नाइट बेस असतात, पावडर बेस असतात, लिक्विड बेस असतात आणि डेक्स्ट्रोज बेस असतात. तर पहिले मी तुम्हाला फरक सांगितलंच की साधारणतः 3 ते 6 महिने 9 महिन्यापर्यंत इतर बॅक्टेरियांची लाईफ सायकल नाही म्हणता येणार त्याला, एक्सपायरी म्हणता येईल की एक्सपायरी असते. पण डेक्स्ट्रोज बेसची ज्याच्यामध्ये डेक्स्ट्रोज म्हणजे काय की ग्लुकोज स्वरूपात एक शुगर असतं. म्हणजे थोडक्यात आपण बाजारातनं बघा की आपल्याला डॉक्टर रिकमेंड करतो जेव्हा आपण स्ट्रेस मध्ये वगैरे असतो तर आपल्याला रिकमेंड करतो की ग्लुकॉन डीचं पावडर पाण्यात मिक्स करून दिवसातनं 3 वेळेस वगैरे घ्या.
ती पावडर म्हणजे ती शुगर असते, ती इन्स्टंट आपल्या शरीराला अवेलेबल होते आणि आपल्याला तरतरी येते किंवा आपल्याला सलाईन देतात वगैरे. ह्या ज्या शुगर असतात इन्स्टंट एनर्जी सप्लाय करणाऱ्या, तर ती शुगर डेक्स्ट्रोज स्वरूपात किंवा ग्लुकोज स्वरूपात 1 किलोच्या पॅकिंग मध्ये जवळपास 1 किलो ऑलमोस्ट दिलेली असते. याचा फायदा काय होतो की बॅक्टेरिया जो आहे, समजा ॲझोटोबॅक्टर आहे, बॅसिलस सबटिलस आहे, बॅसिलस मेगाथेरियम किंवा कुठलेही जीवाणू आहेत, यांची लाईफ सायकल मित्रांनो खूप कमी असते. हे आपण सगळ्यात पहिले समजून घेतलं पाहिजे की 40 ते 60 मिनिटाच्या वर बॅक्टेरिया जगत नाही. मी परत एकदा सांगतो, 40 ते 60 मिनिटाच्या वर बॅक्टेरिया जगत नाही. एक जेव्हा तो सुप्त अवस्थेतनं बाहेर पडतो, म्हणजे जेव्हा तो जागा होतो, तर त्याची दिनचर्या, जसं आपण 100 वर्षात आपल्या सगळ्या पिढी म्हणजे पूर्ण पिढी कंप्लीट होते, पुढची पिढी येते आणि आपल्या सगळ्या गोष्टी कंप्लीट होतात, सगळ्या अवस्थात कंप्लीट होतात. म्हणजे बाळणपण पासून लहानपण, त्याच्यानंतर आपण प्रौढ होतो, नंतर म्हातारे होतो किंवा मरतो, ही जी काही आपली 100 वर्ष आपण थोडक्यात गृहीत धरूया, तर ती अवस्था यांची 40 ते 60 मिनिटाची असते. सगळ्यात जास्त जगणारा ॲझोटोबॅक्टर, नायट्रोजन उपलब्ध करून देणारा, स्थिरीकरण करणारा जो जीवाणू आहे, तो 110 मिनिटापर्यंत जगतो. मग तुम्हाला असा प्रश्न पडेल की एवढंच दिवस जगतो, तर मग आपल्याला तो मदत कसा करतो, किंवा तो तर दुकानदाराकडेच वर्ष 2 वर्ष पडून असतो किंवा 4-6 महिने. आपल्याकडे या वर्षी आणलेला बॅक्टेरिया कधी कधी पुढच्या वर्षी वापरला जातो, आपल्या रॅकमध्ये मागे पडून राहिला. मग त्याचा फायदा कसा होतो? तर फायदा असा असतो शेतकरी मित्रांनो की ते आपल्याकडे जर डेक्स्ट्रोज बेस असतील, डेक्स्ट्रोज बेस जर ते असतील, तर ते 100% सुप्त असतात, म्हणजे ते बीजाणू स्वरूपात असतात. तर बीजाणू स्वरूपात म्हणजे काय? जीवाणू की जो सुप्त अवस्थेत आहे त्याला आपण बीजाणू म्हणतो. याचा एक बेस्ट तुम्हाला एक्झाम्पल मी सांगतो की पावसाळी आपण लागवड करतो टोमॅटोची किंवा एखाद्या वेलवर्गीय पिकाची, आणि अचानकपणे गोगलगाई यायला लागतात आणि पूर्ण पीक एका रात्रीत पूर्ण एकरभर ते संपवण्याची तेवढी ताकद त्यांच्यात आहे. काळ्या जमिनीत तर खूपच गोगलगाई तुम्हाला दिसतात. मग मित्रांनो, या गोगलगाई फक्त लागवड केल्यानंतर जिवंत होतात किंवा लागवड केल्यानंतरच त्या आल्या का? तर असं नाही, ते आपण सुप्त अवस्थेत असतात. किंवा आपण पावसाळ्यात तुम्ही अचानक आपल्याला बेडकांचा आवाज यायला लागतो, बेडकं दिसायला लागतं, म्हणजे याचा अर्थ असे नाही का ते आत्ताच तयार झाले, ते पण सुप्त अवस्थेत असतात. तर याच प्रकारे जीवाणूंना जेव्हा शॉक बसतो, तो शॉक 2-3 प्रकारे आहे की त्यांना मॉइश्चर नाही, त्यांना वॉटर स्ट्रेस आहे, किंवा त्यांना हीटचा शॉक दिलेला आहे. तर अशा त्यांना जेव्हा वातावरणातनं किंवा एखाद्या कंपनीमध्ये त्याला जेव्हा शॉक दिला जातो, तेव्हा ते स्वतःच्या, जसं गोगलगाईला धक्का लागल्यावर ती शंखामध्ये निघून जाते, तसं तिला धक्का लागल्यावर, तसं यांना धक्का लागल्यावर मग तो वेगळ्या प्रकारचा आहे. कोणाला 40 डिग्रीचा धक्का लागतो सेल्सिअस तापमानाचा, कोणाला 30 डिग्रीचा लागतो. बॅसिलस सबटिलस जो आपण सटलेक्स वापरतो, बॅसिलस सबटिलसला 100 पेक्षा जास्त 170 डिग्री सेल्सिअस पर्यंत कधी कधी टेम्परेचरचा शॉक दिल्यानंतर तो सुप्त अवस्थेत जातो. सुप्त अवस्थेत म्हणजे काय करतात ते? स्वतःच्या अवतीभोवती ती काही कट नाही झालं ना, मी बोललो ते ऑलमोस्ट झालं असेल. त्याची लाईफ सायकल तर थोडक्यात मी परत एकदा रिपीट करतो, 40 ते 60 मिनिटाच्या आसपास बॅक्टेरियाची लाईफ सायकल असते आणि सगळ्यात जास्त ॲझोटोबॅक्टर जवळपास 110 मिनिटापर्यंत असतो. पण हे आपल्याकडे सुप्त अवस्थेत जर डेक्स्ट्रोज बेस मध्ये आणि ॲल्युमिनियम फॉइल मध्ये जर हवाबंद पाकिटात असतील, तर आपल्याला ते 100% सुप्त अवस्थेत मिळतात. आणि सुप्त अवस्था म्हणजे काय की जीवाणू स्वतःच्या भोवती त्याला शॉक ट्रीटमेंट दिली हीटची किंवा इतर काही, तर जसं बॅसिलस सबटिलसला जवळपास 100 ते 170 डिग्री सेल्सिअसला जर शॉक दिला, तर ते तापमान तयार केलं लॅबमध्ये, तर तो सुप्त अवस्थेत जातो. म्हणजे स्वतःच्या आवरणावर तो, स्वतःच्या अंगावर तो 3 ते 4 प्रकारच्या लेअर किंवा असे पापुद्रे तयार करतो आणि त्याच्यामध्ये स्वतःला बंद करून घेतो, जेणेकरून बाहेरच्या वातावरणामुळे तो मरून जाऊ नये. म्हणून अशा सुप्त अवस्थेत जे काही जीवाणू येतात ते डेक्स्ट्रोज बेसमध्ये पाकिटामध्ये आपल्याला ते बीजाणू स्वरूपात येतात. मग आता हे आपल्याला मदत कशी करतात? एवढं कमी जर यांचं लाईफ सायकल आहे, तर काय होतं की जेव्हा थोडक्यात आपण बघूया की जसं डावणी भुरी पावसाळी वातावरण असेल किंवा पाऊस पडला, तर डावणी आणि भुरीपेक्षा डावणीचा प्रादुर्भाव आपल्याला लवकर होतो. म्हणजे जो काही उन्सिपोलोनिकेटर एजंट असतो की जो डावणीचे स्पोर्स वगैरे किंवा डावणी आपल्याकडे आणतो, पाण्याशी संपर्क आल्यावर ते सगळे ऍक्टिव्ह होतात. तर त्याच प्रकारे हे जे जीवाणू असतात, तर ह्या जीवाणूंना पाण्याशी संपर्क आला किंवा त्यांना मॉइश्चर भेटली, तर ते मॉइश्चर भेटला आणि त्याच्यामध्ये त्या मॉइश्चरमध्ये त्यांना जर पूरक खाद्य असेल, म्हणजे हे खाद्य तुम्हाला लिक्विड किंवा पावडर फॉर्म मध्ये मिळणार नाही जेव्हा पाण्यात मिक्स केला एखादा जीवाणू वापरण्यासाठी,
पण डेक्स्ट्रोज बेसमध्ये ती शुगर असते. तर त्यांना ते बाहेर शुगर आहे, त्यांच्या सेन्सर्सद्वारे त्यांना जर कळालं थोडक्यात त्यांच्या वेष्टनामधनं की बाहेर आपल्याला खाण्यासाठी किंवा ऊर्जेसाठी शुगर पण आहे आणि मॉइश्चर पण आहे, म्हणजे पाणी पण आहे, तर त्या स्वतःच्या आवरणातनं बाहेर पडतात आणि बाहेर पडल्यानंतर ती शुगर किंवा जे काही आपण त्याला मिक्स करून त्याला दिलेलं आहे शुगर स्वरूपात किंवा गुळ वगैरे जे काही वेगवेगळी संकल्पना आहे ते आपण दिल्यानंतर ते ग्रहण करतात आणि पुढे त्यांच्या कार्याला लागतात. कार्याला लागतात म्हणजे काय की प्रत्येक वेगवेगळ्या बॅक्टेरिया वेगवेगळ्या पद्धतीने काम करत असतो आणि त्यामुळे जर ते डेक्स्ट्रोज बेस असले, बाजारातल्या उत्पादनांपैकी जर ते डेक्स्ट्रोज बेस असले तर त्यांना ती इन्स्टंट शुगर मिळते. एवढ्या कमी कालावधी त्यांचा जर आहे 40 ते 60 मिनिटाचा, तर त्या याच्यामध्ये त्यांना ती इन्स्टंट लगेच शुगर मिळाली पाहिजे. तर त्यानंतर ते समसंख्येमध्ये वाढायला सुरुवात करतात. म्हणजे ते आपल्याला मदत कशी करतात मी तुम्हाला सांगतो. जर जमिनीतला बॅक्टेरिया आपण जमिनीत पाण्याद्वारे सोडला किंवा फवारणीचा बॅक्टेरिया आपण किंवा फवारणीची बुरशी आपण फवारणी पाण्याद्वारे केली तर काय होतं की ती शुगर ग्रहण केल्यानंतर ते समसंख्येमध्ये जीवाणू वाढायला लागतात. म्हणजे 2, 2चे 4, 4चे 6 आणि एक ठराविक विशिष्ट काळापर्यंत तो ग्राफ वाढत जातो एक हायेस्ट लेवलला. म्हणजे जमिनीतलं जर बॅक्टेरियांचा विषय जर घेतला म्हणजे PSB किंवा KMB नंतर आपण डिटेलमध्ये त्यांना घेणारच आहे, पण थोडक्यात सांगतो. तर हे 10 ते 14 दिवसापर्यंत खूप जास्त काउंट त्यांचं जमिनीत होऊन जातं. मग 10 ते 14 दिवसापर्यंत ते खूप सुंदर प्रकारे आपल्याला फॉस्फरसची किंवा प्रत्येक जो जीवाणू आहे ज्या त्या अन्नद्रव्याची उपलब्धता करून देतो. त्यानंतर त्यांचा काउंट हळूहळू कमी होत जातो. याचं कारण काय की वॉटर स्ट्रेस आली, मध्ये आपण दररोज पाणी देत नाही, कधी कधी शॉक बसला, कधी कधी खूप टेम्परेचर वाढलंय, अशा याच्यामध्ये त्यांचा काउंट कमी जास्त होऊन त्यांचा रिझल्ट आपल्याला कमी व्हायला लागतो. म्हणून मग कंपन्या म्हणतात की महिन्यातनं एकदा PSB, महिन्यातनं एकदा अपटेक आपण वापरलं पाहिजे. पोटॅशचा बॅक्टेरिया, नायट्रोजनचा बॅक्टेरिया किंवा गरजेनुसार पिकाच्या अवस्थेनुसार आपण ते वापरले पाहिजे. या प्रकारे ते स्पोर फॉर्मेशन पासून किंवा बीजाणूपासून जिवंत स्वरूपात येतात आणि आपल्याला सुप्तावस्था मोडून आपल्याला मदत करतात. आता याची सुरुवात करूया आपण नत्रापासून. नत्रापासून म्हणजे काय की ॲझोटोबॅक्टर. आता नत्राचा जर विषय झाला तर त्याच्यामध्ये 3-4 जीवाणू आहेत. म्हणजे थोडक्यात ॲझोटोबॅक्टर झाला, त्याच्यानंतर ॲसिटोबॅक्टर झाला, त्याच्यानंतर ॲझोस्पोरियम झाला किंवा रायझोबियम झाला. हे सगळे नत्र उपलब्ध करून किंवा नत्राचं स्थिरीकरण करणारे जीवाणू आहेत. पण जर द्राक्षवेलीचा जर विषय असेल तर तिथे आपल्याला ॲझोटोबॅक्टर हे गरजेचं आहे. आता थोडक्यात काय की वातावरणात जवळपास 78% नत्र हा वातावरणात असतो की जो आपल्या पिकाला उपलब्ध स्वरूपात नाहीये. आणि तसाच त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे जवळपास 79% नत्र हा जमिनीच्या हवेच्या पोकळीमध्ये उपलब्ध असतो. उपलब्ध म्हणजे उपलब्ध स्वरूपात नसतो, पण तिथे जास्त असतो. वातावरणापेक्षा जमिनीच्या पोकळीमध्ये नायट्रोजन जास्त असतं. तर हा ॲझोटोबॅक्टर काय करतो म्हणजे 2 प्रजाती आहेत, ॲझोटोबॅक्टर विनेलँडी आणि तो क्रुक्रोम. या 2 प्रजाती आपल्याला मार्केटमध्ये कंपन्या किंवा संस्था आपल्याला देत असतात. तर ही प्रजाती किंवा हे जीवाणू काय करतात, जो नत्र आहे म्हणजे तो जो N फॉर्म किंवा N2 फॉर्म मध्ये आहे त्याचा तो NH4+ किंवा NO3- म्हणजे अमोनिकल किंवा नायट्रेट स्वरूपात त्याचं कन्व्हर्जन करतो. शक्यतो ॲझोटोबॅक्टर आपल्याला अमोनिकल स्वरूपात नत्र उपलब्ध करून देतो. याचा फायदा काय होतो शेतकरी मित्रांनो, आपण जे काही खतं वापरत असतो, कॅल्शियम नायट्रेट म्हणा, 1261 म्हणा किंवा कुठली पण जनरिक ग्रेड किंवा युरिया म्हणा किंवा जे पण काही आपण खतं वापरत असतो, याचं काय होतं की रासायनिक जी काही अभिक्रिया होते तर या रासायनिक अभिक्रियेमुळे नायट्रोजन इझिली पिकाकडनं उचलला जातो किंवा उपलब्ध स्वरूप असतं रासायनिक खतांद्वारे किंवा त्याच्यामुळे नायट्रोजनचा दुष्परिणाम पिकाला खूप मोठा आहे. कारण की एक बघतो आपण लागवड झाली म्हणजे इन जनरल मी सांगतोय, फक्त द्राक्ष पीक नाही, सगळेच पिकं जर आपण बघितली, लागवड झाली का पहिले 19-19ची ड्रिंचिंग बरोबर किंवा एखाद्या नायट्रोजनच्या खताची ड्रिंचिंग, का बरं तर माझं पीक वाढलं पाहिजे. पण याच्यातनं जो नायट्रोजन पिकाला मिळतो, तर शेतकरी मित्रांनो नायट्रोजन उचलण्यासाठी पिकाला स्वतःच्या पानातील तयार केलेली ATP ऊर्जा, एडिनोसाइन ट्रायफॉस्फेट जी ऊर्जा आहे ती जवळपास 80% खर्च करूनच हा नायट्रोजन पिकाला उपलब्ध करता येतो. मग कुठलंही पीक असो, द्राक्ष पीक असो, कुठलंही पीक, नायट्रेट म्हणजे थोडक्यात काय की नायट्रोजन उचलण्यासाठी पिकाला स्वतःची ऊर्जा खर्च करावी लागते. पण ॲझोटोबॅक्टरने उपलब्ध करून दिलेला अमोनिकल नायट्रोजन
उचलण्यासाठी पिकाला 1% सुद्धाही ऊर्जा खर्च करावी लागत नाही, जी डायरेक्ट मुळांद्वारे तो नत्र सगळीकडे डायरेक्ट मुळांपासून तर शेंड्यापर्यंत, पानांपर्यंत पोहोचतो आणि पूर्णपणे प्रकाश संश्लेषण प्रक्रिया चालू होते. म्हणजे थोडक्यात मी हे एक्झाम्पल का बरं दिलं 1919चं किंवा खतांचं, हे सगळं काही चांगलंच आहे, आपण कोणाला वाईट म्हणत नाही. पण जर ऊर्जा न लागता जर नायट्रोजन पिकाला मिळत असेल तर त्याची वाढ किंवा शाकीय वाढ निश्चितच चांगल्या प्रकारे होणार आहे. म्हणजे थोडक्यात काय की अगदी 25 किलो युरिया जर आपण वापरतोय त्याच्याऐवजी जर आपण 500 मिली ॲझोटोबॅक्टर वापरला किंवा 500 मिली ॲझॉन जर आपण वापरलं तर ते तुम्हाला तेवढ्या खताचं पेक्षा जास्त म्हणजे जवळपास 2 वर्ष पुरेल एवढा नत्र उपलब्ध करून देतो. पण तो पिकाला गरजेनुसार देतो. म्हणजे रासायनिक खतांचा विषय कसा आहे की जेवढं मिक्स करून दिलंय पिकाला 1 ग्रॅमची गरज आहे ना, आपण 4 किलो सोडलं तर ते सगळं उचलणार आहे आणि मग शाकीय वाढ होत राहणार आहे. मग पेरांचं अंतर जास्त किंवा गरजेपेक्षा जास्त कॅनोपी आणि मग गड जिरणे किंवा फुलगळ होणे या समस्या. पण ॲझोटोबॅक्टर हा गरजेनुसारच पिकाला देतो. म्हणजे थोडक्यात काय की जेवढं पाहिजे तेवढंच तो चिलेशन करून त्याचं उपलब्ध करून अमोनिकल स्वरूपात करून सेंद्रिय आम्ल स्वरूप पिकाला उपलब्ध करून देत असतो. म्हणजे त्यामुळे शाकीय वाढ त्याची जास्त होत नाही, गरजेनुसारच तो क्लोरोफिल फॉर्मेशनच्या वेळेस किंवा अन्नद्रव्य बनवायच्या प्रक्रियेत तो देत असतो. त्यामुळे ॲझोटोबॅक्टर हा आपण नत्राच्या उपलब्धतेसाठी वापरू शकतो आणि ते आपण नायट्रोजनच्या खतांना 100% रिप्लेस करून वापरू शकतो. इतर बॅक्टेरियांसाठी मी सांगेल की पीएसबी साठी तुम्ही 40%, 50% फॉस्फरसची खतं कमी करा, जी काही आपण बेसल डोसने किंवा रासायनिक किंवा जेनरिक किंवा स्पेशल ग्रेड वापरतोय. पण ॲझोटोबॅक्टर हा असा आहे का हा 100% तुमचं खत डायरेक्ट रिप्लेस करू शकतो. कारण की मी जसं सांगितलं, जर 79 to 80% नायट्रोजन इज अवेलेबल, नायट्रोजन हा जर जमिनीमध्ये आहे आणि तो जर फक्त हा ॲझोटोबॅक्टर दिल्यानंतर जर उपलब्ध होऊ शकतो तर आपल्याला खतांची वापरायची डायरेक्ट फक्त नायट्रोजनच्या खतांचा विषय आहे. तर नायट्रोजनचा जर आपण रिप्लेस करायचे म्हणजे कधी कधी युरियाचं शॉर्टेज होतं वगैरे, अशा वेळेस जर तुम्ही डायरेक्ट ॲझोटोबॅक्टर वापरलं तर तुम्हाला मक्याला किंवा कुठल्याही पिकाला जर नायट्रोजन द्यायचं तर त्याला तुम्हाला अडचण नाही. जिथे सुरुवातीच्या बागा असतात द्राक्षाच्या किंवा कॅनोपी कमी आहे आणि जास्त नत्र गरजेपेक्षा जास्त नत्र झाल्यावर मग ती पहिल्या वर्षाची बाग 100% जिरणारच. म्हणजे कॅनोपीसाठी प्रयत्न केला आणि बाग जिरून गेली किंवा नंतर कुजून गेली तर ही समस्या जर तुम्ही ॲझोटोबॅक्टरचा वापर करून जर शेंडा वाढ केली किंवा शाकीय वाढ केली तर जिरण्याची समस्या तुम्हाला त्यामध्ये डायरेक्टली येणार नाही, कारण की गरजेवढाच नत्राचा पुरवठा होतो. तर यामध्ये जर जे काही जमिनीचे 3 प्रकार आहेत थोडक्यात, सँड सिल्ड क्ले म्हणजे त्याच्यामध्ये जर ती जी क्लेई माती असते म्हणजे जर काळी चिकट माती असेल त्याच्यामध्ये नत्राचा पुरवठा खूप जास्त प्रमाणात ॲझोटोबॅक्टर करू शकतो. आणि जेवढी पाण्याची परिस्थिती चांगली तेवढा ॲझोटोबॅक्टर तुम्हाला नत्राची उपलब्धता चांगला करून देतो. आणि सगळ्यात महत्वाचा तो अमोनिकल स्वरूपात करून देतो. त्यामुळे त्याची अमोनिकलचा पुरेपूर वापर हा पिकाच्या वाढीसाठी होतो. पण नायट्रेट नायट्रोजन जो रासायनिक प्रकारे उपलब्ध होतो तर नायट्रेट नायट्रोजनमुळे जे अॅमिनो ऍसिड्स आणि जे प्रोटीन्स आणि जे काही शर्करा जी तयार होते तर ती शुगर खाण्यासाठी आपल्याकडे किडी येतात. बरोबर, म्हणजे जर किडींचा रोगाचा प्रादुर्भाव कमी करायचा असेल तर तुम्ही अमोनिकल नत्राची उपलब्धता जास्त पिकात करावी. त्याच्यामुळे तुम्हाला याचा पुरवठा नत्राचा पुरवठा हा अमोनिकल स्वरूपात झाला तर रोगराई आणि किडी सुद्धा तुमच्याकडे कमीत कमी येणार किंवा येणारच नाही. त्यामुळे त्याचं डायरेक्ट अप होतं, पिकाची ऊर्जा पण खर्च होत नाही. त्यामुळे अमोनिकल नायट्रोजनसाठी तुम्ही ॲझोटोबॅक्टरचा 500 मिली एकरी वापर करू शकता. द्राक्ष बागेमध्ये जर तुमची जुनी बाग असेल तर तुम्ही 250 मिली पर्यंत करू शकता, कारण की ऑलरेडी तिथे ती कॅनोपी म्हणण्यापेक्षा जमिनीमध्ये तेवढं कल्चर डेव्हलप झालेलं असतंच. त्यामुळे तिथे 250 मिली जरी वापरला तुम्ही तरी तुम्हाला त्याचा रिझल्ट चांगला येऊ शकतो. आता ॲझोटोबॅक्टरचा वापर केल्यामुळे IBA हॉर्मोन्सची सुद्धा मुळांच्या इथे काय म्हणता येईल आपल्याला IBA हॉर्मोन सुद्धा तिथे डेव्हलप होतं. आणि IBA हॉर्मोन आपल्याला माहिती आहे की डायरेक्ट रूट झोन फोडतात. त्यामुळे जे ऑक्सिन्स आहे वरती शेंडा पण एकदम डायरेक्ट चालू होतो. पण तसेच जिब्रालिन, सायटोकायनिन, अँटीबॉडीज वगैरे पण ॲझोटोबॅक्टर स्रो असतो. ॲझोटोबॅक्टरचा वापर करताना आपण डायरेक्ट ड्रिपद्वारे करू शकतो. तिथे आपण जिथे बीज प्रक्रिया सुद्धा आपण त्याची करू शकतो, शेणखता सुद्धा द्वारे आपण त्याला देऊ शकतो. याच प्रकारे थोडक्यात सांगायचं झालं इतर 2-3 जे जीवाणू होते थोडक्यात देऊ, कारण की इथे द्राक्ष बागेचा विषय आहे. रायझोबियम हे आपण द्विदल पिकामध्ये नायट्रोजनच्या उपलब्धतेसाठी किंवा स्थिरीकरणासाठी वापर करू शकतो. म्हणजे सोयाबीन, उडीद, मूग, तूर, चवळी
जे काही बीन्स असतात वगैरे त्यांच्यामध्ये आपण रायझोबियम, द्विदल पिकांमध्ये नत्राच्या अवेलेबिलिटीसाठी आपण तिथे ॲझोटोबॅक्टर काम नाही करणार, तिथे रायझोबियम काम करेल. आणि ऊस सारखं जे पीक आहे तर त्याच्यामध्ये आपण ॲसेटोबॅक्टर नावाचा नायट्रोजनचा जीवाणू वापर करू शकतो. त्याचा आपण खालून किंवा फवारणीतनं आपण त्याला 500 मिली एक त्याचा वापर करू शकतो. हे काय करतात की जसा ॲझोटोबॅक्टर हा मुळांच्या इथे काम करतो, तर ॲसेटोबॅक्टर हा पानांमध्ये, ऊसाच्या पानांमध्ये, ऊसांच्या खोडांमध्ये, ऊसांच्या मुळांच्या आत सुद्धा राहून काम करतो. आणि तो pH सुद्धा कमी करण्याची क्षमता या ॲसेटोबॅक्टर मध्ये असते. त्यामुळे ऊसामध्ये pH किंवा EC नेहमी वाढत असतात की खूप गरजेपेक्षा जास्त पाणी, खत वगैरे. ॲसेटोबॅक्टर जर एक दोन फवारण्या आपण घेतल्या सुरुवातीला आणि नंतर 3 महिन्याने, तर ॲसेटोबॅक्टरमुळे तुम्हाला जास्तीत जास्त फुटवे ऊसा पिकामध्ये पाहायला मिळतात. आणि द्राक्ष पिकामध्ये ॲझोटोबॅक्टर आपण वापरायला पाहिजे. तर हा झाला वापर ॲझोटोबॅक्टरचा किंवा नत्राचा. म्हणजे याच्यामध्ये एक प्रमुख अन्नद्रव्य आपलं संपलं, नत्र. यानंतर येतो फॉस्फरसचा वापर. आता फॉस्फरस साठी बॅसिलस मेगाथेरियम म्हणजे PSB नावाचा बॅक्टेरिया असतो. तर हा PSB नावाचा बॅक्टेरिया एकरी आपण 1 किलो किंवा लिक्विड बेस असेल तर 1 लिटरचा वापर आपण एकरी करू शकतो. पण शक्यतो डेक्स्ट्रोज बेस बॅसिलस मेगाथेरियमचा वापर करावा, कारण की जे काही कन्व्हर्जन करण्याची जी क्षमता आहे तर ती सुप्त असते आणि फ्रेश ऍक्टिव्ह झाली बॅसिलस मध्ये किंवा PSB मध्ये किंवा बॅसिलस मेगाथेरियम मध्ये जास्त असते. म्हणजे काय आहे की आता तुम्ही कुठल्याही कंपनीची गोणी आणली, म्हणजे अगदी 1846 आणलं किंवा एखाद्या नामांकित फॉरेनच्या कंपनीचं 0.34 आणलं, 1261 आणलं, 60 आणलं, 1840 जे काही आणलं की ज्यामध्ये NPK मध्ये फॉस्फरस आहे, तर तुम्ही जर थोडक्यात तिथे वाचलं शेतकरी मित्रांनो, तर तिथे बघायला मिळेल तुम्हाला P2O5 स्वरूपात फॉस्फरस लिहिलेला असतो. फॉस्फरस पेंटॉक्साइड त्याला म्हणतात. म्हणजे आपलं टेक्निकल नाही, सोप्या भाषेत जायचं आहे. तर थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की P2O5 स्वरूपात आपण साधे म्हणजे 100-200 रुपयापासून तर 4-5-8 हजाराच्या ग्रेडमध्ये फॉस्फरस हा P2O5 स्वरूपात असतो. तो H2PO4 ऋणभार किंवा HPO4 मायनस वगैरे असा कन्व्हर्जन झाला तरच पिकाला घेता येतो. म्हणजे थोडक्यात काय की आपण जर एक स्वतःला प्रश्न विचारला की मी गहू खातो का, तर मी म्हणेन हो खातो. आणि जर मला समोर गहू आणून दिले तर मला ते गहू खाता नाही येणार, कारण की मी ते प्रोसेस फूड खातो. त्याचा जे गव्हाची आपण पोळी खातो, त्याच प्रकारे कुठलेही खत तुम्ही जर फॉस्फरसचं खत देत असाल तर ते P2O5 स्वरूपात आपण देतो, पण त्याचं कन्व्हर्जन झालं पाहिजे तरच पीक ते घेऊ शकतात. आणि हे कन्व्हर्जन 2 प्रकारे होतं, रासायनिक अभिक्रियेद्वारे आणि ऑर्गॅनिक जैविक अभिक्रियेद्वारे. म्हणजे काय रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय की फॉस्फरिक ऍसिड किंवा इतर एखादं ऍसिड वापरलं तर ते ऍसिड वापरल्यानंतर P2O5चं कन्व्हर्जन H2PO4 स्वरूपात किंवा उपलब्ध स्वरूपात होतं. पण ते समजा आपण 2 लिटर किंवा 2 किलो फॉस्फरिक ऍसिड वापरलं, तर जिथे आपण त्याला सोडतोय बेडमध्ये द्राक्षबागेत, तर तिथे जेवढा काही फॉस्फरस P2O5 स्वरूपात किंवा फिक्स स्वरूपात कॅल्शियम सोबत फिक्स असेल किंवा फेरस स्वरूपात फिक्स असेल किंवा जिथे 7.5च्या पुढे pH आहे, तर अशा ठिकाणी कितीही फॉस्फरस असला तुमच्या अनालिसिस मध्ये, सॉइल अनालिसिस रिपोर्ट म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, माती परीक्षणामध्ये जर किती फॉस्फरस जर असला पण आणि जमिनीचा pH जर 7.5च्या पुढे असेल, तर तो कॅल्शियम सोबत फिक्स होऊन स्थिर स्वरूपात असतो, पिकाला उपलब्ध होत नाही. म्हणजे थोडक्यात काय की मिठाई आहे पण ती काचेच्या पेटीमध्ये आहे, तर ती आपण खाऊ नाही शकत, बरोबर. ती काचेची पेटी उघडावीच लागेल किंवा मिठाईवाल्याला त्या बाजूने आपल्याला ती मिठाई द्यावी लागेल, तरच आपण खाऊ शकतो. याच प्रकारे pH जास्त असेल आणि जर जमिनीमध्ये चुनखडी असेल किंवा जमिनीमध्ये कॅल्शियम जास्त असेल, तर अशा वेळेस कॅल्शियम आणि फॉस्फरस फिक्स होऊन स्थिर होऊन जातात आणि पिकाला उपलब्ध होत नाही. आणि जर pH कमी असेल तर मग ॲल्युमिनियम किंवा ॲल्युमिनियमचा जाऊ द्या, पण फेरस स्वरूपात तो फिक्स होऊन जातो फॉस्फरस, मग पिकाला तो तरी उपलब्ध होऊ शकत नाही. मग जेव्हा आपण ऍसिड सोडतो, रासायनिक अभिक्रिया करतो, तर हा फिक्स झालेला कॅल्शियम आणि फॉस्फरस किंवा फेरस आणि फॉस्फरस मुक्त होतात आणि पिकाला उपलब्ध होतात. पण ही शेवटी रासायनिक अभिक्रिया आहे. 48 तासात किती ppm 20-30 किती ppmच्या स्वरूपात जर जो पिकाला उपलब्ध स्वरूप आहे तेवढं पीक घेऊन घेतं. 48 तासानंतर परत ही अभिक्रिया न्यूट्रल होते आणि परत कॅल्शियम फॉस्फरस फिक्स होऊन जैसे ते फिक्स होऊन जातं. म्हणजे टेक्निकली जर आपल्याला
जसं आता मी 2013-14 इस्रायलला होतो शिक्षणासाठी, तेव्हा तिथे जीवाणूंचा वापर काही ठिकाणी रासायनिकचा 100% रासायनिकचा वापर व्हायचा. तर तिथे प्रति लिटर किंवा प्रति मिली पाण्यामागे कंटिन्युअसली ऍसिड दिलं जायचं, किंवा ऑटोमेशन मध्ये बघतो आपण कंटिन्युअसली ऍसिडचा वापर होतो. म्हणजे काय, किंवा हायड्रोपोनिक्स मध्ये किंवा कोकोपीटच्या शेतीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की जिथे जीवाणू काम नाही करू शकत, जिथे लिमिटेशन्स आहेत, अशा ठिकाणी ऍसिडचा वापर होतो. पण हा खर्च खूप जास्त आहे की प्रत्येक लिटर, म्हणजे आम्ही जर 10-20 हजार लिटर पाणी देणार आहे बागेला आणि प्रत्येक लिटर मागे जर एवढा ऍसिड द्यायचं, ते परवडणार आहे का? त्यामुळे जर 48 तासानंतर ती अभिक्रिया जर 0 होते तर परत फिक्स होण्याचे चान्सेस जास्त असतात कॅल्शियम फॉस्फरसचे. मग आता इथे रोल येतो पीएसबीचा. मग आपण पीएसबी जर ज्याचा 2x10⁹ CFUचा काउंट आहे प्रतिग्रॅमचा, किंवा 5x10⁹ मॅक्झिमम काउंट आहे डेक्स्ट्रोबेसचा, मायक्रोबॅक्सचं मायक्रोफॉस नावाने येतं, किंवा इतर कंपन्यांचं पण येतं. खूप चांगले उत्पादनं डेक्स्ट्रोबेस आहेत. तर मग त्याचा जर आपण 1 किलोचा वापर जर केला तर तो या रासायनिक ऍसिड किंवा फॉस्फरिक ऍसिड सारखंच काम करतो की P2O5 चं H2PO4 मध्ये कन्व्हर्जन करतो. पण तो यासाठी स्वतःने स्रवलेले आम्ल, म्हणजे ग्लुकॉनिक ऍसिड, ऍस्कॉर्बिक ऍसिड, जवळपास असे 13 प्रकारचे सेंद्रिय आम्ल किंवा ऑर्गॅनिक ऍसिड्स बॅक्टेरिया स्रवत असतात. पीएसबी स्रवत असतो, बॅसिलस मेगाथेरियम स्रवत असतो. तर तो काय करतो, हे सिक्रिशन करून याचं कन्व्हर्जन उपलब्ध स्वरूपात फॉस्फरस करून देतो. पण याचं उपलब्ध स्वरूप हे स्लो असतं. 3-4 दिवसांपासून तो पुढे, म्हणजे 48 तासापासून पुढे तो उपलब्ध स्वरूप हळूहळू पिकाला करून देतो. पण हा परमनंट चिलेशन करतो. म्हणजे काय चिलेशन, म्हणजे काय चिलेटेड खतं, म्हणजे काय की दुसऱ्यासोबत फुटत नाही, फिक्स होत नाही. तो काय करतो की जर कॅल्शियम फॉस्फरस फिक्स असेल तर कॅल्शियमचं चिलेशन करतो, फॉस्फरसचं चिलेशन करतो, सोबत मॅग्नेशियम आणि फेरसचं सुद्धा चिलेशन करतो पीएसबी. त्याने काय होतं की ही 48 तास तर नाही तर पुढच्या 20-30 दिवसापर्यंत, जोपर्यंत तिथे त्याचं सिक्रेशन चालू आहे तोपर्यंत त्याची फिक्सेशन होत नाही, ते उपलब्ध असतात. त्याचा फायदा काय होतो की 4 किलो जर तुम्ही 12/61 दिलाय तर पुढचे जवळपास 22 दिवसापर्यंत पीक त्याला घेऊ शकतो, जर तिथे पीएसबीचा जर वापर असेल. आणि जर तिथे जर ऍसिडचा वापर असेल तर 48 तासानंतर परत फिक्सेशन होण्याचे चान्सेस असतात. पण केमिकल रिॲक्शन ही फास्ट असते, जैविक रिॲक्शन ही स्लो असते. केमिकल रिॲक्शन ही तात्पुरती असते, जैविक रिॲक्शन ही जास्त काळासाठी असते. केमिकल रिॲक्शनने जमिनीला, मुळांना हानी होऊ शकते, जैविक रिॲक्शनने मुळांना, जमिनीला मदत होते. हे 2-3 फरक आहेत या रिॲक्शन्स मधले थोडक्यात. तर मग पीएसबीच्या वापरामुळे कॅल्शियम फॉस्फरस जर पिकाला मिळतं, परिणामी जर आपण पहिल्या पाण्यासोबत किंवा छाटणीच्या वेळेस जर फॉस्फरसचा किंवा पीएसबीचा वापर करणार असू किंवा केला तर घड एकदम स्ट्रॉंग निघतो. जिरण्याचे चान्सेस 99% कमी होतात, कारण की कॅल्शियम फॉस्फरस हे महत्वाचे घटक आहेत. तसेच रोगात किंवा डावणी बुरी येण्याच्या मागे पण, रोगप्रतिकार क्षमता वाढवण्याच्या मागे पण फॉस्फरस खूप महत्वाचा आहे. पेशी बळकट करण्याच्या मागे, किंवा पेशी सेल वॉल किंवा पेशी भित्तिका जी आपण म्हणतो, किंवा जी सेल वॉल आपण म्हणतो, ती बळकट करण्याचं काम कॅल्शियमचं आहे. तर हे दोन्ही अन्नद्रव्य जमिनीमधनं उपलब्ध करून देण्याचे काम झाडाला पीएसबी करत असतो. त्यामुळे आपण द्राक्ष बागेमध्ये छाटणीनंतर लगेचच आणि त्याच्यानंतर परत एकदा 20 ते 30व्या दिवशी जेव्हा फ्लॉवरिंगचे जवळपास आपण असणार आहोत तर तेव्हा पण आपण पीएसबीचा वापर 1 किलो जमिनीत केला पाहिजे. याच्यामुळे आपल्याला कॅल्शियम, फेरस, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस सुरुवातीला जे खूप महत्वाचे घटक आहेत की जे प्रकाश संश्लेषण करणार आहेत, जास्तीत जास्त पानांचा आकार वाढवणार आहेत आणि पिकाला अन्नद्रव्य उपलब्ध करून देणार आहेत की जेणेकरून स्ट्रॉंग गड निघतील आणि नंतर कुजणार नाही किंवा रोगप्रतिकार क्षमता वाढेल, यासाठी पीएसबी आपल्याला मदत करतो. आणि त्याचा अजून एक दुहेरी फायदा असा होतो की सोडियम किंवा क्लोराइड्स किंवा कार्बोनेट्स, बायकार्बोनेट्स हे सुद्धा कमी करण्याचं काम पीएसबी करत असतो, स्वतःचे जे काही जैविक हार्मोन्स किंवा ते जो सिक्रेट करत असतो त्याच्यामुळे. मग त्याचा इन जनरल आपल्याला फुलधारणेसाठी, फळांच्या निर्मितीसाठी, गडांच्या निर्मितीसाठी, त्यांचा योग्य विकास होण्यासाठी, मधल्या गर वाढण्यासाठी, बियांच्या निर्मितीसाठी, ज्या पिकांमध्ये डाळिंब किंवा इतर पिकांमध्ये बिया असतात त्याच्यासाठी पण फॉस्फरसची गरज असते. द्राक्षाचा जर विषय झाला की फॉस्फरस डिफिशियन्सी असली तर पानांचा आकारही कमी होतो, इरेग्युलर वाढ होते, कमी जास्त मण्यांची वाढ होते, कोणाची कमी कोणाची जास्त, इरेग्युलर शेप येतो. या काही डेफिशियन्सीमुळे जी अडचण येते, जर त्यामुळे जर आपण पीएसबीचा जर वापर केला तर ही अडचण आपल्याला त्याच्यातनं दूर होते. तर हा झाला कॅल्शियम फॉस्फरस साठीचा सगळ्यात महत्वाचा जीवाणू पीएसबी म्हणजे मायक्रोफॉस. आता तिसरा महत्वाचा आहे तो पोटॅश.
तर पोटॅशचा वापर जनरली म्हणजे ज्या शेतकऱ्यांची चांगली प्रॅक्टिस आहे तर ते डे 1 पासून करतात, म्हणजे पहिल्या दिवसापासून करतात किंवा एप्रिल पासून करतात. पण जनरली असा कन्सेप्ट आहे जो रेग्युलरली पाहायला मिळतो आम्हाला फील्डमध्ये की साखरेचा, रंगाचा, वजनाचा, गोडीचा संबंध पोटॅशशी आहे, तर मग तो डाळिंबामध्ये किंवा इतर पिकांमध्ये द्राक्षामध्ये 40 ते 60 दिवसानंतर केला जातो. पण शेतकरी मित्रांनो, अगदी डे 1 पासून किंवा पहिल्या दिवसापासून पोटॅशचं कार्य आहे, कारण की पर्णछिद्र बंद चालू करण्याचं काम म्हणजे सिस्टमिक किंवा आपण म्हणू शकतो की वातावरणातनं काही अन्नद्रव्य किंवा वातावरणातनं कार्बन, CO2 वगैरे सगळं मध्ये घेणे किंवा हायड्रोजन मध्ये घेणे किंवा हे सगळं बाहेर टाकणे, हे सगळं जे काही काम चालू असतं ते पर्णछिद्रातनं असतं. हे पर्णछिद्र बंद चालू करण्याचं काम पोटॅश करत असतं. आणि सगळ्यात महत्वाचं दुसरं काम रोगप्रतिकार क्षमता पिकाला देण्याचं काम पोटॅश करत असतं. मग जर आपल्याला पहिल्या काही दिवसांमध्ये जर द्राक्षवेलीवर जर रोगराई येऊ द्यायची नाहीये तर पोटॅश खूप गरजेचं आहे. त्यामुळे पोटॅशचं काम आपलं एप्रिल पासूनच असलं पाहिजे. तेव्हा सुद्धा आपण KMB किंवा अपटेक प्लस वापरलं असलं पाहिजे एकरी 1 किलो, की जेणेकरून ते आता जास्तीत जास्त पोटॅश आपला गाडीमध्ये अवेलेबल स्वरूपात, स्थिर स्वरूपात करून दिलं आणि त्याच्यानंतर पुढे आपण वापर करू शकतो. तर पोटॅशचं सगळ्यात महत्वाचं पण एक काम आहे की तो नायट्रोजन, फॉस्फरस, कॅल्शियम, मॅग्नेशियम, अॅमिनो ऍसिड हे सगळं खालून वर, वरून खाली वाहून नेण्याचं काम सुद्धा पोटॅश करत असतो. म्हणजे त्याला आपण थोडक्यात म्हणू की ऑलराऊंडर जे कामं सगळे जो करतो, जो राहुल द्रविड असतो झाडातला, तो पोटॅश असतो. त्यामुळे पोटॅशचा वापर आपण सुरुवातीपासून केला पाहिजे आणि सुरुवातीपासून आपण त्याचा बॅक्टेरिया पण वापरला पाहिजे. आणि अजून एक खूप महत्वाचं जे द्राक्षाच्या शेतकऱ्यांना 100% पटेल की नत्र हा द्राक्षाच्या वेलीला किंवा द्राक्ष शेतकऱ्यांना नको असतो, कारण की त्याचे खूप दुष्परिणाम आहे. गळजिरणे किंवा शाखे वाढ होणे, मग कॅनोपी, एक्सेस कॅनोपीमुळे डाऊन येणे किंवा जे काही समस्या आहेत, सगळ्यांना माझ्यापेक्षा एक्सपर्ट लोक इथे आहेत त्यांना माहितीच आहे. पण जर पोटॅश चांगलं असेल तर नायट्रोजन हा आपल्या सोप्या भाषेत सप्रेस दाबलेल्या स्वरूपात असतो किंवा गरजेनुसारच पिकाला होतो. पण जर पोटॅश शेतकरी मित्रांनो जर डेफिशियन्सी असेल तर नत्र हा ऑटोमॅटिकली जास्त वापरला जातो आणि नंतरची शुगरची, स्टार्चची निर्मिती सुद्धा पोटॅश डेफिशियन्सीमुळे कमी होते. आणि पोटॅशचा बॅक्टेरिया आपण का बरं वापरला पाहिजे? कारण की पहिल्या 2 mmचा जर आपण लेअर बघितला आपल्या 1 हेक्टर जमिनीतला, तर त्याच्यामध्ये 1000 ते 3000 किलो नत्र हा नॅचरली आहे. ठीक आहे, पण त्यातला 2% आपल्या पिकाला उपलब्ध होऊ शकतो. म्हणजे 20 किलो ते 60 किलोच्या आसपास हेक्टरी नत्र हा पिकाला उपलब्ध होऊ शकतो. तो म्हणजे पोटॅशचा जर आपण वापर केला, पोटॅशच्या बॅक्टेरियाचा तर तो काय करतो, जर आपण खतांवर जरी वाचलं, आता जमिनीतलं नत्र पोटॅशचा विषय जाऊ द्या, जर आपण खत देतोय 050, SOP, MOP जे काही आपण खत देतोय 52-34 वगैरे, त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की K2O स्वरूपात लिहिलेलं आहे पोटॅश, जे आपल्याला गोणीतनं आपण देतोय. तर त्याचं 2 धनभार म्हणजे K2Oचं K++ झालं की पोटॅश झाडाला उचलता येतो किंवा उपलब्ध होऊन जातो. जसं फॉस्फरसचा सांगितलं मी तोच विषय. मग हे उचलून देण्यासाठी जे काही जैविक ऍसिड्सची तिथे गरज आहे, जैविक आम्लांची तिथे गरज आहे, ती KMBचा बॅक्टेरिया किंवा पोटॅशचा बॅक्टेरिया तिथे स्रवतो आणि त्यामुळे आपण दिलेला पोटॅश पिकाला उपलब्ध होतो. याचा फायदा काय होतो पोटॅशच्या बॅक्टेरियाचा वापर केल्यामुळे किंवा पोटॅशच्या उपलब्धतेमुळे? अचानक जे काही आपण बघतोय एवढ्या 2-3 वर्षापासून अनइवन आपल्याकडे क्लायमेट एवढ्या महाराष्ट्रात आहे, म्हणजे रात्रीचं 15 डिग्री, दिवसाचं 35 डिग्री, हे जे काही 10-15 डिग्रीच्या वर फ्लक्च्युएशन चालू आहे दिवसाच्या आणि रात्रीच्या तापमानामध्ये, अशामध्ये झाडाला उभं राहण्यासाठी किंवा ह्या स्ट्रेसमध्ये झाडाला खूप अडचणी येतात किंवा मग अचानक ऊन खूप तापून गेलं अचानक मध्ये, मग अशा वेळेस जो ताण सहन करण्यासाठी पोटॅश खूप गरजेचं आहे. कारण की पोटॅश काय करतं, पर्णछिद्र त्यानुसार बंद चालू करतं आणि मग तो इव्हॅपोट्रान्सपिरेशन किंवा इव्हॅपोरेशन वगैरे जर पाण्याच्या आतून किंवा पिकाच्या पाण्याचा ऱ्हास तो होऊ देत नाही, गरजेनुसार त्याला थांबून धरतो. त्यासाठी पोटॅश खूप गरजेचं आहे. मग त्यामुळे जर आपण सुरुवातीला एकदा आणि शेवटी जेव्हा झाड जास्तीत लक्ष स्वतःच्या बाळाकडे किंवा स्वतःच्या घराकडे असतं, अशा वेळेस त्याला स्ट्रेसमध्ये जाण्याची शक्यता खूप असते. मग अशा वेळेस त्याला पोटॅशचा पुरवठा हा चांगला झाला पाहिजे. मग अशा वेळेस आपण कमीत कमी 2 वेळेस तरी पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया किंवा अपटेक प्लस
एकरी 1 किलो वापरलं गेलं पाहिजे. याचा अजून एक फायदा असा होतो शेतकरी मित्रांनो, पोटॅश हा सिलिकॉन सोबत किंवा सिलिका सोबत फिक्स असतो जमिनीत, म्हणजे तो असा स्थिर असतो. कुठलेही अन्नद्रव्य असे काही रिएक्शन करूनच थांबलेले असतात जमिनीत. मग जो सिलिका पोटॅश फ्री झाला की त्याच्यामुळे सिलिका पण फ्री होते, म्हणजे सिलिकॉन पण फ्री होतं. मग त्याचा पण काही पिकांमध्ये फायदा होतोच. अँटी स्ट्रेस म्हणून आता आपण ऑर्थोसिलिक ऍसिड वगैरे जसं वापरत आलोय तसं इनडायरेक्टली आपल्याला सिलिकाचा उपयोग TMB मुळे होत असते. आणि रोगप्रतिकार क्षमताचा तर वाढते, तो एक फायदा वेगळा. तर हा झाला NPK चे बॅक्टेरिया. ठीक आहे. आता हे बहुतेकदा प्रत्येकाला माहिती आहेत किंवा हे कॉमन आहेत. माझ्या मते NPK बॅक्टेरिया प्रत्येकाने एकदा तरी वापरला आहे किंवा बघितला आहे, हे खूप कॉमन आहे. बऱ्याचशा कंपन्या किंवा संस्था, प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंट संस्था ही सगळ्या उपलब्ध करून देतात. पण सल्फर ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया बद्दल बरेच कमी अवेअरनेस सध्या, किंवा आता अवेअरनेस एवढं नाहीये. आता शेतकरी मित्रांनो, थायबॅसिलस नावाचा म्हणजे तसे भरपूर बॅक्टेरिया असतात, पण थायबॅसिलस हा सल्फर ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया हाच सगळ्यात पहिले आला होता. म्हणजे त्याच्यातला हा एक पहिला होता की त्याने ऑक्सिजनची निर्मिती केली. हा एवढा जुना बॅक्टेरिया आहे. पण हा बॅक्टेरिया सल्फर म्हणजे याचं काय करतो की आपण जे सल्फर देतो 2 किलो 3 किलो एकरी आपला डोस असतो, बरोबर. जे काही नामांकित किंवा जे काही आपण वापरतो प्रोडक्ट 300 रुपयापासून 750 रुपये जे काही 2 किलो 3 किलोचे पॅकिंग असतात. पण हे एलिमेंटल स्वरूपात असतं सल्फर. ठीक आहे. परत तोच विषय येतो आपला, S स्वरूपात असतं. त्याचं SO4 सल्फेट स्वरूपात करण्याचं काम सल्फर ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया करतो. आणि सल्फर हा माझ्या भाषेत मी त्याला एक बोरोलिन किंवा अँटीसेप्टिक्स म्हणतो. म्हणजे काय की जे पेशींच्या दुरुस्ती असतात, मुळांच्या दुरुस्ती, म्हणजे जे काही जखमा पिकाला होत असतात, तर त्या जखमा रिपेअर करण्यासाठी सल्फर खूप गरजेचा आहे. सल्फर ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया खूप गरजेचा आहे. त्यामुळे त्याचा वापर आपण 2 ते 3 वेळेस आपल्या द्राक्ष वेलीच्या सायकलमध्ये केलं पाहिजे. आणि तो झिंक फेरसची पण उपलब्धता करून देतो SO4 स्वरूपात करून. याच्यामुळे काय होतं की ऑक्झिन्स म्हणजे शेंडा सुद्धा खूप सुंदर चालतो. म्हणजे जर द्राक्ष पीक मध्ये नवीन बाग असेल किंवा जे काही कारण असेल की ज्याच्यामुळे शेंडा वक्र राहत नाहीये, शेंडा वाढत नाहीये किंवा शेंडा स्ट्रेट लॉक होण्याचे चान्सेस आपल्याला वाटत आहे, तर जर द्राक्ष पिकामध्ये आपल्याला जर तो ते जर आपल्याला तशी जर कंडिशन दिसली तर लागलीच 200 ग्रॅम झिनबॅक्स किंवा 200 ग्रॅम सल्फर ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया आपण देऊन टाकायचा. तर तो पुढच्या 2 ते 3 दिवसात शेंडा लगेच वक्र करून टाकतो किंवा कॅनोपीसाठी आपल्याला खूप चांगल्या स्वरूपात मदत करतो. कारण की त्यातला जो झिंक आहे तो डायरेक्ट ऑक्झिनची निर्मिती करतो आणि ऑक्झिन जिथे आले तिथे, म्हणजे ऑक्झिन हार्मोन जिथे आले तिथे शेंडा वाढी चालू झाली, बरोबर. मग यासाठी आपण सल्फर ऑक्सिडायझिंग बॅक्टेरियाचा वापर करू शकतो. तसेच सल्फर ऑक्सिडायझिंग बॅक्टेरियाचा एक खूप सुंदर जे काम आहे ते आहे pH मेंटेन ठेवणे किंवा pH कमी करणे. आणि ते म्हणजे दीर्घकाळासाठी. म्हणजे एखादा आपण रासायनिक काही वापरतोय तर ते रासायनिक म्हणजे काय आहे की रासायनिक अभिक्रिया संपली का विषय संपला. आणि जैविक अभिक्रिया म्हणजे काय की तो जिवंत आहे ना, त्याला जगण्यासाठी टार्गेट आहे, त्याला ते झक मारून करणं आहे सगळं. मग त्यामुळे दीर्घकाळासाठी सल्फर ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया हा काम करू शकतो pH मेंटेन. त्यामुळे त्यासाठी आपण त्याचा वापर करू शकतो. हे झाले थोडक्यात NPK किंवा मेन अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचे बॅक्टेरिया. आता यानंतर जे काही आपल्याला फवारणीसाठी किंवा आपल्याला रोगराईंसाठी किंवा किडींसाठी जे काही मदत करतात ते त्याच्याबद्दल आपण बघूया. आता जो पहिला येतो आपला सर्वांचा लाडका किंवा सगळ्या संस्थांचा, कंपन्यांचा किंवा सगळ्या शेतकऱ्यांचा लाडका, तो म्हणजे बॅसिलस सबटिलस, सॅटलेक्स किंवा जे काही आपण वेगळे उत्पादनं वापरतो. तर हा यावर सगळ्यात जास्त संशोधन झालेलं आहे. आणि पहिला हा असा जीवाणू आहे शेतकरी मित्रांनो की ज्याला बुरशीनाशक म्हणून संबोधलं गेलं आहे. ठीक आहे. आता हे म्हणजे कसं थोडक्यात, पण बेसिक याचं जर आपण बघितलं तर हा 100 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त तापमान सहन करू शकतो. म्हणजे मी पहिले सुरुवातीला सांगितलं की 100 ते 170 डिग्री सेल्सिअसचा शॉक दिल्यावर हा सुप्त अवस्थेत जातो किंवा निकामी होतो, बरोबर. म्हणजे थोडक्यात काय की जे 4 फोन आम्हाला येतात की टेम्परेचर डाऊन आहे, थंडी आहे, मग डिपिंग करतोय किंवा फवारणी करतोय, मग जीवाणू काम करेल का? तर शेतकरी मित्रांनो, जीवाणू 100% काम करेल. जीवाणूंना शक्यतो
45 डिग्री पर्यंत काहीच अडचणी येत नाही. बॅसिलस सबटिलस सारखे जीवाणूला तर आपण पृथ्वी मरून जाईल तरी, आपण जीव मरून जाऊ तरी काही अडचण नाही. तेवढा तो शॉक ऍब्सॉर्ब करू शकतो, बरोबर. त्यामुळे बॅसिलस सबटिलस तुम्ही कुठल्याही तापमानात म्हणजे 5 ते 15 डिग्री पासून तर 45 डिग्री पर्यंत तुम्ही बॅसिलस सबटिलसचा वापर करू शकता. आणि खूपच जर ऐकलं होतं ना सर? हो हो हो, हा, तिथपर्यंत चालतं. ओके ओके. हा, तर बॅसिलस सबटिलस हा ऑक्सिजनच्या उपस्थितीत आणि ऑक्सिजनच्या अनुपस्थितीत दोघांमध्ये कार्य करतो. सगळ्यात महत्वाचं, याला फ्लॅजिला असते. फ्लॅजिला म्हणजे काय, आपल्याला काय म्हणता येईल त्याला, शेपटी असते. फ्लॅजिला असते, शेपटी असते बॅसिलस सबटिलसला. त्यामुळे हा बुरशीनाशक म्हणून खूप सुंदर काम करतो. कुठेही पोहोचू शकतो, मग ते जमिनीत असो किंवा झाडांच्या पानांवर असो किंवा डावणीच्या भुरीच्या किंवा डावणीच्या त्याच्या पेशींमध्ये असो, तो कुठेही ट्रॅव्हल करू शकतो आणि त्यांना संपवू शकतो किंवा त्याच्यावर दिनचर्या किंवा त्याची जीवनचक्र चालवू शकतो. तर हा एक याचा शेपटी असल्याचा फायदा आहे. त्यानंतर त्याची जे काही जैविक विषारी पदार्थ स्त्रवण्याची त्याच्यामध्ये एक क्षमता आहे. म्हणजे चालू पावसात म्हणा किंवा कधी आपण जर बॅसिलस सबटिलसची फवारणी घेतली तर हा काय करतो की विषारी पदार्थ डायरेक्ट तिथे, जे जैविक विषारी असतात म्हणजे आपल्याला, तर बॅसिलस हा जैविक विषारी पदार्थ स्रवून जे काही डावणीची बुरशी जी असते किंवा यांच्या ज्या जर्म ट्यूब असतात, म्हणजे कांद्याच्या डोंगरासारखे ह्या बुरश्या, पाऊस पडला किंवा क्लायमेट त्यांच्यासारखी फिजिबल झालं, वातावरण चांगलं झालं की ह्या डावणी वगैरे वाढायला लागतात. मग ते असे कांद्याच्या डोंगरासारखे जर्म ट्यूब्स काढतात आणि मग ते मल्टिप्लाय होतात. जसं जसं पाऊस पडेल वगैरे ते पसरत जातात, सगळे विस्पारले जातात. अशा प्रकारे हे एन नंबर ऑफ स्पॉट झाले, अब्जोने लाखोच्या संख्येने झाले की आपला एक स्पॉट डावणीचा किंवा बुरशीचा दिसतो. मग यांच्यावर इटुरिन्स म्हणजे या जर्म ट्यूबला ब्रेक करणं, त्या पेशी फोडणं, त्याच्यामध्ये शिरणं आणि त्याच्यामध्ये इटुरिन्स वगैरे असे विषारी जैविक की जे झाडाला किंवा आपल्याला हानिकारक नाही असे आम्ल स्रवून तो त्यांना संपवतो. तर अशा प्रकारे बॅसिलस काम करत असतो. आणि हा भुरी, करपा, डावणी, अर्ली ब्लाइट, लेट ब्लाइट म्हणजे फायटोप्थोरा फ्युजेरियम मुळे येणारे बुरश्या, फ्युजेरियम, जमिनीतले पिथियम, फायटोप्थोरा वगैरे या बुरशांवर एकदम सुंदर प्रकारे काम करतो, कारण की तो त्यांना भेदून मध्ये जाण्याची क्षमता ठेवतो. तसेच इटुरिन्स वगैरे विषारी आम्ल देखील स्रवतो. तसेच अजून एक याच्यात एक गुणधर्म असा आहे की हा स्पर्धा निर्माण करू शकतो. म्हणजे काय की जर जीवाणूजन्य करपा असेल, बरोबर, की ज्याच्या म्हणजे त्याचे थोडक्यात काय की त्याचे चुलत भाऊ, थोडक्यात आपण जर सोप्या भाषेत म्हणतो की त्याच्या सोबतचे जीवाणू आहे की जे आपल्याला हानिकारक आहे आपल्या पिकाला, जे मान्यांवर आहेत किंवा पानांवर आहेत, तर मग तो काय करणार की तो तिथे एक स्पर्धा निर्माण करतो. स्वतःला 10 ते 20 पटीने वाढवायला लागतो स्वतःची संख्या. त्याच्यामुळे काय होतं की बाकीचे दाबले जातात, मग त्यांना दूर फेकले जातात थोडक्यात. मग या प्रकारे सुद्धा पण तो त्यांना कंट्रोल, म्हणजे हे 3-4 प्रकारच्या पद्धतीने बॅसिलस सबटिलस किंवा असटिक्स काम करत असतो. त्यामुळे आपण त्याचा गॅरंटेड वापर त्याचा करू शकतो. अजून एक फायदा, याचा एक जर दुहेरी आपल्याला करायचा असेल तर आपण सल्फर कॉपर बॅक्टेरिया नाशक सोडून इतर बुरशीनाशकांसोबत किंवा इतर जीवाणूंसोबत आपण बॅसिलस सबटिलसचा किंवा सटिक्सचा वापर करू शकतो. आता इथे एक तो सुरुवातीला प्रश्न घ्यायचा राहिला की जीवाणू आणि बुरशीनाशक आणि कीटकनाशकासोबत जीवाणू कसं काय चालतात, ते वापरू नये, 4 आणि 8 दिवसाचा गॅप ठेवा. तर शेतकरी मित्रांनो, असं काही नाहीये. जसं पहिले आपण सुरुवातीला बघितलं की जीवाणू हे एकपेशी जीव आहे आणि बुरशी हे बहुपेशी जीव आहे. बुरशांना प्रचंड लिमिटेशन आहे. हे ट्रायकोडर्मा, बॅसिलोमायसिस, वर्टिसिलिया वगैरे ह्या ज्या बुरशी आहेत यांना प्रचंड अडचणी आहेत कामासाठी, कारण की त्या बुरशी आहेत तर बुरशीनाशकात मरणार, पण बुरश्या कीटकनाशकात नाही मरणार. शब्दाचाच अर्थ आहे कीटकनाशक, जो कीटकला मारणारा असा नाशक तो कीटकनाशक. मग तो बुरशीला नाही मारत. कीटकनाशक फवारल्यावर बुरशी मरत नाही, त्यामुळे ह्या बुरश्या पण मरत नाही. त्यामुळे मित्र बुरशांसोबत तुम्ही कीटकनाशकांचा वापर करू शकता. म्हणजे मिलबगसाठी तुम्ही जर एखादी बुरशी वापरताय, मित्र बुरशी जर तुम्ही वापरताय, त्याच्यामध्ये तुम्ही केमिकल वापरू शकता, कीटकनाशक वापरू शकता, पण बुरशीनाशक नाही वापरू शकता. पण
जीवाणू हा एक पेशीय जीव आहे. एक पेशीय जीव म्हणजे थोडक्यात काय आहे, मी डायरेक्ट स्वतःशी कम्पेअर करून सांगतो की मी बहुपेशी आहे, बरोबर. मग आपण जर समजा एखादं कीटकनाशक किंवा बुरशीनाशक पिलं की जे जहाल पॉइझन आहे आणि ते पिल्यानंतर आपल्या पचनसंस्थेत जाणार. पचनसंस्थेत झाल्यानंतर शिरांद्वारे ते ऍब्झॉर्ब होणार, ओढलं जाणार आणि सर्व बॉडी पार्ट्स मध्ये पसरणार. म्हणजे पूर्ण अंग, म्हणजे थोडक्यात दारू पिल्यावरती पूर्ण अंगात पसरते आणि शेवटी ती केंद्रकात म्हणजे मेंदूत जाते. मग आपल्याला जुंगल्यासारखं होतं. गरजेपेक्षा जास्त आली का पुढचे परिणाम तुम्हाला माहिती आहे, बरोबर. म्हणजे काय, केंद्रकापर्यंत पोहोचतं म्हणून आपल्यावर असर होतो. तसंच आपण पॉइझन पिलं तर केंद्रकापर्यंत पोहोचलं आणि गरजेनुसार आपण जर हॉस्पिटलला नाही पोहोचलो तर आपला मेंदू मरतो किंवा आपला केंद्रक मरतो आणि मग आपल्याला ऑक्सिजन घेण्याची किंवा आपलं हृदय धडकण्याची वगैरे ही सगळी हे सगळी सांगणारा जो माहिती देणारा जो आज्ञा देणारा जो केंद्रक आहे आपला मरतो. पोस्टमॉर्टम येतं की ब्रेन डेड झाल्यामुळे ही बॉडी मेली किंवा हा माणूस मेला, बरोबर. पण जीवाणूंमध्ये हा केंद्रक नाहीये. म्हणजे मरणे किंवा मरून जाणे किंवा बॉडी थांबवण्याचं कार्य सांगणारं की त्यामध्ये जीवाणू नाही. त्यानंतर आपल्यासारखं तोंड, म्हणजे मध्ये आपण पिणार आहे काहीतरी, एखादं आम्ल किंवा काहीतरी विषारी, तर आपण तोंडाने पिणार आहे. तर जीवाणूला हे असे बॉडी पार्ट्स नाही, तो एक पेशी आहे फक्त. तिला कान, नाक, घसा, डोळे, केंद्रक वगैरे आहे, स्वतःचं अन्न बनवणे वगैरे ह्या कुठल्याही गोष्टी नाही, बरोबर. त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्ही कीटकनाशकात, बुरशीनाशकात कशासोबतही वापरलं तर त्याला काही अडचण नाही. म्हणजे हे थोडक्यात काय की खिशात नुवान घेऊन फिरल्याने मी मरणार नाही, बरोबर. मग जीवाणूचं असंच झालं, जर तुम्ही कीटकनाशक, बुरशीनाशकात सोबत त्याला घेतलं तर त्याच्या अंगात काही जातच नाही, त्यामुळे ते सेपरेट काम करतं. त्यामुळे सल्फर, कॉपर आणि बॅक्टेरियानाशक वगळता तुम्ही कुठलाही जीवाणू कीटकनाशकात, बुरशीनाशकात वापरू शकता. पण बुरशा तुम्ही बुरशीनाशकात नाही वापरू शकत, बुरशा तुम्ही कीटकनाशकात वापरू शकता. तर अशा प्रकारे बॅसिलस सबटिलस जर तुम्ही जे काही आपले बुरशीनाशक वगैरे आहे त्यांच्यासोबत जर वापरला, म्हणजे दर 15 दिवसांनी जर तुम्ही अर्धा ग्रॅम जर बॅसिलस वापरत राहिले, बॅसिलस सबटिलस किंवा सबटिलस, तर दर 15 दिवसांनी अर्धा ते 1 ग्रॅम जर किंवा 200 ते 400 ग्रॅम एकरी तुम्ही जर वापरलं, पाणी किती घेतलं, तर त्याची मुबलक संख्या किंवा त्याची मुबलक लोकसंख्या ही त्या पानांवर किंवा त्या घडांवर किंवा त्या जमिनीवर पडत राहते आणि त्यामुळे ते परिणामी स्पर्धा करत राहतात आणि दुसऱ्या हानिकारक जीवाणू किंवा हानिकारक बुरशांना आपल्या पानांवर वगैरे किंवा घडांमध्ये येऊ देत नाही. म्हणजे थोडक्यात डिपिंग मध्ये जर आपण बॅसिलसचा जर वापर केला, बॅसिलस सबटिलस किंवा बॅसिलस प्युमिलिस वगैरे अशा प्रजातींचा जर आपण डिपिंग मध्ये जर वापर केला तर घड शेवटपर्यंत एकदम कोरडा राहतो, कुठल्या प्रकारची डावणी नकोरी त्याच्यामध्ये येत नाही. हे झालं बॅसिलस सबटिलसचं. आता यानंतर येतो सुडोमोनास, म्हणजे जो सुडोमोनास फ्लोरोसन्स आहे. तर याचा वापर सुद्धा आपण बॅसिलस सारखा दुहेरी करू शकतो, जमिनीत सुद्धा करू शकतो आणि पिकावर सुद्धा करू शकतो. याला मात्र 25 ते 30 डिग्री सेल्सिअसला चांगला रिझल्ट याचा मिळतो, त्याच्यानंतर याचा रिझल्ट कमी होण्याचे चान्सेस जास्त असतात. पण हा एक मात्र असा जीवाणू आहे का तो पिकाच्या आत देखील वाढू शकतो, तो रूट झोन मधनं सुद्धा शिरू शकतो. म्हणजे शेतकरी मित्रांनो, आपल्याकडे जर मर रोग असेल, मग तो मर रोग समजा फ्युजेरियामुळे येत असेल, रायझोक्टोनियामुळे येत असेल, फायटोप्थोरामुळे येत असेल, पिथियममुळे येत असेल, किंवा आपल्याकडे बोट्रायटिस सिरेना जी बुरशी आहे त्या बोट्रायटिस सिरेनामुळे जो बोट्रायटिस फ्रूट रॉट येतो आपल्या पिकांवर किंवा द्राक्षावर, तर तो सुद्धा, त्याच्यावर सुद्धा हा सुडोमोनास काम करतो. त्यानंतर जो ब्लाइट येतात किंवा जी मुळकूज येते, ह्या जे काही डम्पिंग ऑफ येतात वेगवेगळ्या बुरशांमुळे, सगळ्यांवर सुडोमोनास काम करू शकतो सॉइल मधून आणि फवारणी म्हणून सुद्धा. आणि इनिशियल स्टेजला जर आपण जेवढ्या अर्ली म्हणजे न्यू रूट असेल, न्यूली फॉर्मेशन ऑफ रूट्स जर असेल, तर त्याच्यामध्ये तो लवकर शिरून पिकांमध्ये सिस्टमिक वाहू शकतो किंवा शेंडापर्यंत येणारा एकुलता एकच जीव आहे का जो मधून वाढू शकतो विदाऊट एनी तो कुठल्याही पिकाला हानी न करता मध्ये वाढू शकतो. पण याला ऑक्सिजन गरजेचं आहे, विदाऊट ऑक्सिजन हा जगू शकत नाही. या सुडोमोनास मध्ये एक खूप महत्वाचा किंवा एक असं म्हणता येईल आपल्याला की खूप सुंदर गुणधर्म त्याच्यामध्ये आहे की तो हानिकारक बुरशींना किंवा जीवाणूंना अँटीबॉडीज स्रवून त्यांना गुदमरून मारून टाकतो. या प्रकारे तो त्यांना मारू शकतो. किंवा दुसरं म्हणजे 3 तिहेरी काम करतो तो, अँटीबॉडीज स्रवून, अँटीबायोटिक स्रवून तो काम करतो. त्याच्यानंतर तो पायलोटोट्रिन नावाचं एक आपल्याला काय म्हणता येईल विषारी आम्ल आहे, ते सुद्धा तो स्रवून बुरशांना वगैरे मारत असतो किंवा जीवाणूंना मारत असतो. आणि सगळ्यात महत्वाचं की तो
त्याला सुडोमोनास फ्लोरोसन्स का बरं लिहितात, म्हणजे थोडक्यात काय की सुडोमोनास फ्लोरोसन्स म्हणजे काय, तो सायड्रोफोर्स म्हणजे काय, तो फेरसचं चिलेटिंग एजंट जे असतं, फेरस चिलेटिंग जे एजंट असतं सायड्रोफोर्स, ते तो सिक्रेट करतो. म्हणजे काय करतो, तो फेरसचं ग्रहण करून पण जपतो ते. मग याच्यामुळे काय होतं की परत एकदा कॉम्पिटिशन होतं. म्हणजे काय की बुरशांना, म्हणजे जे काही हानिकारक, जवळपास सर्वच हानिकारक बऱ्यापैकी ज्या बुरशा आहेत किंवा जीवाणू आहेत की जे पिकाला हानिकारक आहेत, वेलीला हानिकारक आहेत, तर त्या फेरस घेऊन जगत असतात. त्यामुळे आपल्याला फेरस डेफिशियन्सी पिकांमध्ये रेग्युलर दिसते बघा. तर फेरस घेऊन किंवा फेरसचं ग्रहण करून ते करत असतात. तर हा जर आपण सुडोमोनास जर वापरला तर तो तिथे स्पर्धा तयार करतो, हे हार्मोन्स पण सिक्रेट करतो. याच्यामुळे त्यांची उपासमार होते, शत्रू बुरशांची वगैरे. म्हणजे अशा 2-3 प्रकारे सुडोमोनास आपल्याला मदत करतो. याचा वापर आपण एकरी 500 ग्रॅम जमिनीतनं जर वापरायचं असेल तर जमिनीतून, आणि फवारणीचं वापरायचं असेल तर 1.5 ते 2 ग्रॅम किंवा 500 ग्रॅम प्रति 1.5 ते 2 ग्रॅम लिटरला किंवा 500 ग्रॅम प्रति एकरला आपण वापरू शकतो. तर आता शेतकरी मित्रांनो, हे झाले थोडक्यात पण महत्वाचे जीवाणू. ठीक आहे. आता यानंतर आपण थोडक्यात बुरशींबद्दल घेऊ. पहिली बुरशी येते व्याम, म्हणजे वेसिक्युलर अर्बॅस्क्युलर किंवा वेस्क्युलर अर्बॅस्क्युलर मायकोरायझा. ठीक आहे. आता ही बुरशी यामध्ये आपल्याकडे 4-5 प्रकार आहेत. त्यातली एंडो किंवा एक्टो, त्यातील एंडो आपल्याकडे येते, म्हणजे मुळांच्या आत वाढणारी बुरशी किंवा मुळांसोबत वाढणारी बुरशी. ठीक आहे. तर आता ही व्याम जी आहे, तर ही आपल्याकडे 1985च्या ऍक्ट नुसार आपल्याला क्लोमस वर्गातील आपल्याकडे व्याम किंवा बुरशी वापरली जाते किंवा आपल्याला ती पाकिटात दिली जाते. तर याचा काउंट हा CFU द्वारे नाही किंवा 10⁻² वगैरे 9 वगैरे असा नाही, तर याचा काउंट हा पाकिटात आपण बघितला पाहिजे, पाकिटाच्या मागे किंवा बॉटलच्या मागे तो प्रोपॅग्युल्स मध्ये असला पाहिजे. म्हणजे हे त्याचं काय म्हणता येईल आपल्याला, एकक आहे. थोडक्यात गुळ आपण किलो मध्ये मोजतो, पाणी आपण लिटर मध्ये मोजतो, तसं जीवाणू हे CFU मध्ये मोजले जातात आणि बुरशी ही प्रोपॅग्युल्स मध्ये मोजली जाते. म्हणजे कधी कधी असं हसू येतं, मार्केटमध्ये काही उत्पादनांवर जीवाणू सारखंच काउंट लिहिलं असतं, 2 × 10⁹ वगैरे असं व्याम मध्ये किंवा बुरशीच्या मागे. ते चुकीचं आहे. तर मायक्रोरायझाच्या मागे प्रोपॅग्युल्सच शक्यतो लिहिलेलं असलं पाहिजे, ऍक्ट नुसार पण आणि टेक्निकली पण. तर त्याचा काउंट हा 100 प्रोपॅग्युल्स प्रति ग्रॅम पासून तर खूप काही प्रमाणात काही कंपन्या देत असतात. त्याचा आपण एकरी 100 ते 200 ग्रॅम जेव्हा पहिलं पाणी देणार आहे तेव्हा केलं पाहिजे. याचं कारण सांगतो मी तुम्हाला. द्राक्षवेलीला स्ट्रेस असते किंवा जे काही अडचणी असतात किंवा हे हॉर्टिकल्चर जे क्रॉप असतात, जर द्राक्ष म्हणा, डाळी म्हणा, वर्षानुवर्ष चालणारे पिकं, यांच्याकडे असा जो टोमॅटो, मिरची वगैरे यांच्यासारखा अशी पहिल्या 6 इंचाला जाळीदार बेड भरून मुळं, पांढरी मुळं वगैरे असं नसतं. त्यांच्याकडे तो रूट झोन वेगवेगळ्या प्रकारे डेव्हलपमेंट वगैरे होत असतो, किंवा त्यांच्याकडे तपकिरी स्वरूपात किंवा ब्राऊन स्वरूपात खूप जास्त रॉट नेहमी रूट झोनवर असतो, डिस्टर्ब असतो, डाळिंबामध्ये पण आणि द्राक्षामध्ये पण. त्यामुळे वरती आपल्याला कधी कधी सुरुवातीला कधी कधी एक 50-60 दिवसाचा प्लॉट झाला किंवा थिनिंग वगैरे झाल्याच्या आसपास पण कधी कधी आपल्याला वरती रूट फुटताना, मुळी फुटताना दिसतात बघ. तर मग याचा आपण इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली इनडायरेक्टली आपण व्यामची मदत रूट झोन साठी करू शकतो. आता जिथे व्यामचा वापर आला तिथे खूप मोठा गैरसमज आहे. आपला विषयच आहे की गैरसमज आणि गैरसमज दूर करणे. बरोबर, गैरसमज दूर करणे. तर व्यामचा वापर म्हणजे पांढरी मुळांची वाढ. मार्केटिंग पण अशी होते किंवा सगळ्यांचं रिकमेंडेशन पण असं असतं. पण शेतकरी मित्रांनो, व्यामचा वापर केल्यामुळे पांढरी मुळं वाढतीलच असं नाही. कारण की व्याम ही स्वतः वाढते. व्याम थोडक्यात काय करते, म्हणजे विस्तार अधिकारी आहे ती. म्हणजे ती काय करणार, मुळांचा विस्तार होण्यामध्ये ती खूप नंतर प्रयत्न करेल, पण सुरुवातीला ती सगळ्यात पहिले स्वतःचा एक शाखीय अवयव ती रूट झोनच्या मध्ये घालते. पण ती रूट झोनच्या कुठे घालते की रूट झोनचा मेन पार्ट जो आहे मधला, की ज्याच्यातनं पाणी आणि अन्न वरती उचलले जातात, कार्बन बाहेर स्रवले जातात, तर ती तिथे नाही जात. तर तो मेन पार्ट आणि वरची लेअर याच्यामधली जी पोकळी असते तिथे ती स्वतःचा मूळ टाकते, थोडक्यात आपण म्हणूया सोप्या भाषेत. आणि दुसऱ्या बाजूने ती स्पायडर कोळी सारखी ती वाढत जाते, पुढे शाखीय वाढ ती स्वतःची करत जाते बेडमध्ये. मग याने काय होतं की ती सबरूट म्हणून काम करते. म्हणजे थोडक्यात बेस्ट एक्झाम्पल असं की आपण एका ठिकाणी बसलोय आणि 10 फूट दूर
जर आपला मोबाईल आहे आणि जर तो मोबाईल आपल्याला पाहिजे तर आपल्याला 10 फूट जाऊन तो मोबाईल आणावा लागेल, बरोबर. पण जर आपल्या बाजूला आपला दोन मित्र बसलेले आणि त्यांना सांगितलं दादा तो घे रे फोन, तर ते न उठता तिथूनच आपल्याला फोन देतील. म्हणजे काय की 10 फूट आपला हात नाही वाढला, पण आपल्या हाताचं काम आपल्या मित्रांनी केलं, बरोबर. म्हणजे मुळासाठी सबरूट, जे मुळांसाठी अन्नद्रव्य, पाणी, स्पेशली फॉस्फरस आणि इतर अन्नद्रव्य आणि पाणी हे उचलून आणून आपल्या रूट झोन पर्यंत आणून देण्याचं काम मायक्रोरायझा करते. म्हणजे काय, ती मित्र रूट आहे, मित्र मूळ आहे, ती स्वतः वाढते आणि जिथे जिथे म्हणजे ठराविक काळामुळे किंवा स्ट्रेसमुळे, पाण्याच्या वेगवेगळ्या देण्याच्या पद्धतीमुळे रूट झोन प्रॉपर किंवा आपसा कंडिशन असल्यावर रूट झोन प्रॉपर वाढू शकत नाही. जुने 10-10, 15-15 वर्षाचे बेड आहेत, जेवढा बेड जुना तेवढा माती टणक, मग अशा वेळेस रूट झोन वाढायला अडचण आहे. तर अशा वेळेस रूट झोन वाढायच्या ऐवजी आपण मायक्रोरायझा वाढवायची. म्हणजे काय, सुरुवातीला लगेच मायक्रोरायझाचा वापर करून घ्यायचा. आणि मायक्रोरायझाचा वापर मी तर म्हणतो की छाटणीच्या 20-30 दिवसा अगोदर आपण केला पाहिजे, नंतर पण एकदा केलं पाहिजे. म्हणजे काय होईल का, सुरुवातीपासूनच मायक्रोरायझाची किंवा सबरूटची किंवा आपल्या मित्रांची, मुळांच्या मित्रांची फौज तयार होते आणि ती आपल्याला मदत करेल. त्यामुळे मग अशा प्रकारे आपण मायक्रोरायझाचा वापर सुरुवातीपासून केला पाहिजे. अशा प्रकारे ती सबरूट म्हणून काम करते आणि अशीच प्रकारे ती स्ट्रक्चरल वाढ करत असते. त्यानंतर ती ग्लोमॅलिन नावाचा एक काय म्हणतो आपण, ग्लोमॅलिन नावाचं एक ऍसिड सुद्धा ती सिक्रेट करत असते, आम्ल सुद्धा ती सिक्रेट करत असते. हे ग्लोमॅलिन जेणेकरून रूट इनिशिएशन पण होतात आणि फॉस्फरसची सुद्धा उपलब्धता होते. तर ही झाली व्यायाम. त्यामुळे व्यायामचा वापर आपण छाटणीपूर्वी पण आणि छाटणीच्या वेळेस किंवा छाटणीनंतर पण लगेचच केला पाहिजे, जेणेकरून द्राक्षमुळामध्ये सगळ्यात मोठी समस्या असते की कमकुवत रूट झोन. तर ती आपण व्यायामचा वापर करून सबरूट म्हणून किंवा व्यायामची वाढ करून आपण मूळ जरी स्ट्रेसमध्ये असली तरी त्याची आपण मदत करून घेऊ शकतो. यानंतर विषय येतो ट्रायकोडर्मा. जवळपास 89 प्रकारच्या प्रजाती ट्रायकोडर्माला आहेत. तर त्यामधल्या 2 महत्वाच्या आपल्या शेतकरी मित्रांसाठी ज्या उपलब्ध आहेत त्या म्हणजे विरिडे आणि हर्जानियम. म्हणजे ट्रायकोडर्मा विरिडे आणि ट्रायकोडर्मा हर्जानियम. तर ह्या 2 प्रजाती आपल्या कामाच्या आहेत. त्यातील जी विरिडे आहे त्याची चांगली वाढ जास्त असते हर्जानियमच्या कंपॅरिझनमुळे. त्यामुळे ट्रायकोडर्मा विरिडेचा वापर हा जास्त असतो. आणि ट्रायकोडर्मा ही डायरेक्टली रूट झोन सोबत वाढत असते. रूट झोनच्या वर लेअर ती वाढत असते आणि स्पायडर माइट सारखे ते कोळीसारखे ते पुढे पुढे पसरत असते. आणि तिची थोडक्यात मुळांच्या परिसरांवर तिची वाढ होते आणि मुळांपासूनच ती ऊर्जा घेऊन, अन्न घेऊन ती वाढत असते. गडद हिरव्या रंगाची वगैरे ती अशी असते. 15 ते 30 डिग्रीचं सेल्सिअस टेम्परेचर तिच्यासाठी चांगलं असतं आणि 75 ते 85ची आर्द्रता किंवा ह्युमिडिटी ते असली पाहिजे. आता ट्रायकोडर्माचा वापर मार्केटमध्ये पाहायला जर तुम्हाला मर आली, म्हणजे जर दुसरे द्राक्ष व्यतिरिक्त जर पिकं जर आपण पाहिली तर मरीसाठी, निमॅटोडसाठी किंवा इतर कारणांसाठी झाड डम्पिंग होतंय, हे होतंय, तेव्हा ट्रायकोडर्माचा वापर केला जातो. पण माझ्या अभ्यासानुसार किंवा जे काही सायंटिफिकली प्रूव्हन आहे, फक्त माझाच अभ्यास नाही, तर ही कधीही प्रिव्हेंटिव्ह वापरली पाहिजे. बुरशा ह्या प्रिव्हेंटिव्ह वापरल्या पाहिजे, कारण की त्यांना वाढीसाठी खूप वेळ लागतो, त्यांना लिमिटेशन आहे. ठीक आहे, ते बॅक्टेरियांसारखं कमी आयुष्य नाही त्यांचं किती म्हणजे ती किलोमीटर पर्यंत वाढू शकतात जर त्यांना चांगली कंडिशन भेटली तर, ट्रायकोडर्मा किंवा कुठलीही बुरशी. त्यामुळे त्यांच्यासाठी खूप प्रिव्हेंटिव्ह किंवा अगोदरच ट्रायकोडर्माचा किंवा बुरशांचा वापर केला पाहिजे. मग ट्रायकोडर्मा जर अगोदरपासून वापरली, म्हणजे जर भाजीपाला किंवा इतर पिकं असतील की जिथे हानिकारक बुरशांची अडचण आहे, आपल्याला मरीची अडचण आहे ज्या पिकांमध्ये, त्या पिकांमध्ये जर आपण अगोदरपासून जर ट्रायकोडर्मा वापरली, अगदी रोप बनवायच्या वेळेस जर आपण त्याचा वापर केला किंवा रोप लावायच्या वेळेस जर आपण ट्रायकोडर्माच्या पाण्यात किंवा त्याच्यामध्ये लिक्विड करून किंवा ड्रिंचिंग करून त्याचा वापर केला, तर ती सुरुवातीपासून जेवढा रूट झोन जोरात वाढेल पहिल्या 20-30 दिवसात, तेवढ्या फास्ट ती त्याच्यासोबत वाढेल. परिणामी ती ज्या लेयर्स तयार करते, ज्या आवरण ती ज्या रूट झोनवर तयार करते, रूट झोन एक प्रकारचं असं गुळगुळीत बनतं, त्याच्यामुळे शत्रुबुरशी किंवा शत्रू जीवाणू मध्ये शिरू शकत नाही ते भेदून. त्यामुळे आपल्याला मरीसाठी प्रिव्हेंटिव्हली ट्रायकोडर्माचा वापर आपण केला पाहिजे. आणि फवारणीमध्ये पण त्या बुरशांवर वगैरे ती जिथे जिथे आपण जर फवारणीमध्ये घेतली तर ती त्यांच्यावर डायरेक्टली हल्ला करते, म्हणजे एक थोडक्यात लस प्रकारे ती काम करते आणि सेल्युलोज व चिटिनेज वगैरे अशा अँटीबॉडीज ती स्रवते
मग फवारणीमधनं पण आपण त्याचा जर वापर केला तर या बॉडी स्रवल्यामुळे ती डायरेक्टली त्या शत्रू बुरशांच्या प्रोपॅगल्सला वगैरे त्याच्यामध्ये शिरते मध्ये आणि डायरेक्ट विषारी द्रव स्रवल्यामुळे जसं आपण म्हणतो की ग्लायटोटॉक्झिन्स वगैरे जे असतात तर ते स्रवण्याचं काम ट्रायकोडर्मा करत असते, त्यामुळे शत्रुपुरुष दगावतात. तर या प्रकारे आपण ट्रायकोडर्माचा वापर करू शकतो. तर यानंतर विषय येतो पॅसिलोमायसिस. पॅसिलोमायसिसचा विषय निमॅटोडशी रिलेटेड आहे, हा प्रत्येकाला आपल्याला माहितीच आहे. तर पॅसिलोमायसिस ही त्यातली लिलासिनस म्हणजे पॅसिलोमायसिस लिलासिनस जी आहे तर ती आपल्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे किंवा तिचा वापर आपल्याकडे किंवा रिकमेंडेशन केलं जातं संस्थाद्वारे, युनिव्हर्सिटीद्वारे किंवा कंपन्यांद्वारे. तर ज्या काही निमॅटोडच्या अवस्था असतात म्हणजे अंडा अवस्था, प्युपा अवस्था किंवा जी काही अळीच्या अवस्था असतात, जिव्हलाईन ज्या स्टेजेस असतात त्यामध्ये सूत्रकृमीची जे अंडी किंवा जे सिस्ट असतात, ज्या गाठी असतात त्यामध्ये ही सगळ्यात जास्त वाढू शकते किंवा वाढते. पण जी अळी अवस्था असते तर त्यावर ही जास्त काम करू शकत नाही. म्हणजे काय की बरेचसे फोन असतात, प्रश्न असतात की निमॅटोबॅक्स किंवा पॅसिलोमायसिस वगैरे वापरलंय पण मग लगेच रिझल्ट येत नाहीये, पाहिजे तेवढा रिझल्ट येत नाही. याचं कारण असं शेतकरी मित्रांनो की झाड जर निमॅटोडमुळे मरतंय इथे सगळ्या अवस्थात आहेत, बरोबर. म्हणजे अंडी अवस्था तर आहे पण प्रौढ पण अवस्था आहे. पण मग प्रौढ ह्या आळ्या असतात म्हणजे त्या ट्रॅव्हल करू शकतात. आणि बुरशी ही बॅसिलोमायसिस ही काही बॅसिलस सबटिलस नाही, बॅसिलस सबटिलस ट्रॅव्हल करून शिकार करू शकतात, बरोबर. पण बुरशी ही पडू नये आणि ती हळूहळू वाढणार आहे मुळांसारखी. मग त्यामुळे पळणारी अवस्था निमॅटोडची बॅसिलोमायसिस मारू शकत नाही. त्यामुळे तिचा जर प्रिव्हेंटिव्हली वापर करू शकलो आपण सुरुवातीपासून, निमॅटोड नाहीये तेव्हापासून, तर मग तिचं जाळं तयार होतं. मग अशा वेळेस जर ती अळी जेव्हा ट्रॅव्हल करणार आहे तर मग ती ट्रॅव्हल करणारी अळी त्या जाळीमध्ये, त्याच्या जाळ्यामध्ये अडकेल आणि तेव्हा ती त्याला कंट्रोल करू शकते. पण आज जर तुम्ही पॅसिलोमायसिस दिलं आणि लगेच निमॅटोडच्या अळ्या वगैरे मरतील तर असं होणार नाही. पण जवळपास 70% गाठी नाहीशा करण्याचं काम, की जे खूप महत्वाचं आहे. कारण की जे मेल्स असतात किंवा जे ट्रॅव्हल करत फिरत असतात इकडे तिकडे प्रजनन करण्यासाठी, त्यांचं इनडायरेक्टली आपल्याला काही अडचण नाहीये. पण ज्या फिमेल्स असतात किंवा ज्या अंडी असतात त्यांचं कंट्रोल खूप गरजेचं आहे. त्यामुळे पॅसिलोमायसिस लिलासिनस जी आहे तर ती डायरेक्ट रूट नॉट किंवा हे जे सिस्टिमॅटोडचे जे काही मादी असतात किंवा हे जे काही अंडीचे सिस्ट असतात म्हणजे गाठी असतात तर त्यांच्यावर डायरेक्ट हल्ला करू शकतो. त्यामुळे एकरी 500 ग्रॅम ते 1.5 किलो पर्यंत गरजेनुसार आपण पॅसिलोमायसिसचा वापर जमिनीतनं केला पाहिजे. ही फक्त जमिनीतनं आपण वापरली पाहिजे. त्यानंतर सध्या सगळ्यात प्रचलित किंवा सगळ्यात जास्त वापर जो चालू आहे तो व्हीबीएमचा म्हणजे व्हर्टिसिलियम बिव्हेरिया मेट्रायझम. तर त्या बुरशी आपण त्यांची माहिती घेऊ. तर जी व्हर्टिसिलियम लिकानी जी आहे मिलीबग साठी आपण तिचा वापर करतो, ती फुलकिड्यांवरही काम करते, पांढरी माशीवर पण काम करते. तर याचा वापर आपण कॉन्टॅक्ट बेसमध्येच केला पाहिजे. म्हणजे काय की ही बुरशी त्या मिलीबगवर किंवा त्या किडीवर पडली पाहिजे किंवा त्या अंड्यांवर किंवा तिथपर्यंत याचा कॉन्टॅक्ट झाला पाहिजे. म्हणजे जर थोडं धुण्याच्या वेळेस जर आपण याचा वापर केला, बरोबर, तर मग काय होणार आहे तर जिथे सुप्त असेल किंवा तिथे अंडी वगैरे आहेत तिथे कॉन्टॅक्ट होईल. पण सिस्टमिक ही काम करणार नाही, त्यामुळे त्याच्या भरोश्यावर राहायचं नाही. ठीक आहे, म्हणजे ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज पण सांगतोय मी. तर तिचा कॉन्टॅक्ट हा होणं खूप गरजेचं आहे. म्हणजे काय की म्हणजे आता जेव्हा आम्ही नारायणगावला वगैरे याच्या ट्रायल्स घ्यायचो किंवा घेत होतो 2-4 वर्षापूर्वी, तेव्हा ते आम्ही बघितलं की अक्षरशः एका जागेवरून न हलणारा मिलीबग हा मुंगीसारखा हालचाल करायला लागतो, इकडून तिकडे फिरायला लागतो किंवा पळायचा त्याचा प्रयत्न असतो. का बरं तर हा हिचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट जर झाला, ठीक आहे, तर ही काय करते डायरेक्ट हायड्रोलायटिक एन्झाईम जे असतात की जे डायरेक्ट आवरण ब्रेक करतात मिलीबगचं वरचं आणि तो ट्रान्सपरंट डायरेक्ट आरपार दिसायला लागतं त्याच्यात. तो त्या हायड्रोलायटिक एन्झाईम्समुळे व्हर्टिसिलियम लिकानी डायरेक्ट मध्ये शिरते त्या किडीच्या किंवा मिलीबगच्या, मग तिच्या अंडी असो, अळी असो किंवा प्रौढ अवस्था असो. आणि त्याच्यानंतर ती पुढच्या 2-5 दिवसात किंवा तिला जेवढं परफेक्ट फिजिबल क्लायमेट असेल म्हणजे 15 ते 30 डिग्री सेल्सिअस आणि जास्तीत जास्त आर्द्रता म्हणजे कमीत कमी 10 ते 13 तास तरी तिला 85 ते 90% आर्द्रता असली पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय शेतकरी मित्रांनो, संध्याकाळी तुम्ही मिलीबग साठी फवारणी घेतली पाहिजे.
जे काय रात्री जास्त आर्द्रता असते दिवसाच्या कम्पॅरिझनमध्ये आणि टेम्परेचर पण कमी असतं 15-33, म्हणून व्हर्टिसिलियमचा वापर तुम्ही तेव्हा केला पाहिजे. मग आता काय होतं की व्हर्टिसिलियम तिथे पडली त्याच्यावर तर ती तिथे त्या एन्झाईम्समुळे हायड्रोलायटिक जे काय मी म्हटलो की त्याच्यामुळे ती मध्ये शिरते आणि मग जे ब्रासिनोलाइट ती डायरेक्ट त्या किडीच्या अंगात स्रवते. म्हणजे ते काही विषारी द्रव असतं ब्रासिनोलाइट, ती डायरेक्ट किडीच्या अंगात स्रवते, त्याच्यामुळे कीड विषबाधा झाल्यामुळे मरून जाते. तर अशा प्रकारे व्हर्टिसिलियम लिकानीचा तुम्ही मिलीबगसाठी वापर करू शकता. आणि हे सगळे जे मी काही सांगतो हे सगळे जैविक असल्यामुळे तुम्हाला आता घड काढून द्यायचा आहे उद्या आणि आज तुम्ही फवारला तरी त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे. ते कुठल्याही प्रकारचं डिटेक्शन वगैरे येणार नाही, कारण की हे जैविक जीव आहे. ठीक आहे. आणि अजून एक महत्वाचं, हे भरपूर शेतकऱ्यांनी पण अनुभवलं असेल किंवा तुम्ही या सीझनला अनुभवून बघा. जर तुम्ही विविमॅक्सचा किंवा व्हर्टिसिलियमचा जर तुम्ही वापर करत आहात, ठीक आहे, व्हर्टिसिलियम मध्ये एवढी सुंदर एक प्रॅक्टिकल पाहायला मिळालं. नारायणगावमध्ये आमचे एक शेतकरी आहेत संजय परदेशी, त्यांच्याकडे जवळपास 50-55 एकर द्राक्ष आहेत. तर तिथे आम्ही याची फवारणी घेतली होती. मिलीबग खूप असल्यामुळे, चिकटपणा असल्यामुळे पण आपल्याला अडचणी येतात एक्सपोर्टला किंवा जे काही सगळं आहे. तर ही बुरशी जेव्हा तिचं खाद्य संपतं किंवा तिचं सगळं संपतं आणि जर ती सुप्त असेल किंवा ती मरणार आहे, आपण जर ते जे सिक्रेट केलेलं शुगर तिथे जर आहे तर तिला त्या शुगरला ती किंवा त्या चिकटपणाला ती डायरेक्ट शॅम्पूने धुतल्यासारख्या घडासारखं ती क्लीन करून खाऊन टाकते. म्हणजे तो चिकटपणा सुद्धा ही गॅरंटेड खाते. याचे तुम्ही प्रॅक्टिकल रिझल्ट सुद्धा बघू शकता. म्हणजे एखाद दोन जर घड चिकट तुम्हाला वाटत असतील किंवा जर होणार असतील किंवा मिलीबगचा प्रादुर्भाव कुठेतरी असेल तर तुम्ही कीटकनाशकासोबत व्हर्टिसिलियमचा वापर किंवा विविमॅक्सचा वापर हा 100% केला पाहिजे. ती त्याला तर मारणारच आणि त्याचा दुहेरी फायदा असा होतो की ही हायड्रोलायटिक एन्झाईम्समुळे मध्ये तिला डायरेक्ट खड्डे करते, म्हणजे भोक पाडते मिलीबगला. आणि त्याच्यामुळे होतं काय की त्या खड्ड्यातनं केमिकल सुद्धा लगेच मध्ये जातं. म्हणजे मिलीबग मध्ये शक्ती आहे, म्हणजे प्रत्येक देवाने प्रत्येकाच्या डोक्यावर हात ठेवलेला आहे, बरोबर. मग त्याला पण ते दिलेलं आहे की त्याच्या अंगावर हे पडू नये, जसं क्रिप्स किंवा ह्याच्यावर केमिकल पडू नये किंवा ते मध्ये कॉन्टॅक्ट होऊ नये. पण व्हर्टिसिलियमने ब्रेक केल्यामुळे डायरेक्टली ते केमिकल व्हर्टिसिलियम सोबत मध्ये जातं, म्हणजे दुहेरी हल्ला होतो. त्यामुळे व्हर्टिसिलियमचा वापर जर आपण केमिकल सोबत तत्पुरी केला तर सुंदर त्याचे रिझल्ट तुम्हाला मिळतात. फक्त एवढं बघायचं आहे की 15 ते 30 डिग्री टेम्परेचर तिला एकदा भेटलं पाहिजे. म्हणजे एकदा ती वाढायला सुरुवात झाली, मग टेम्परेचर जरी वाढलं नंतर तरी तिला अडचण नाही आणि आर्द्रताही चांगली असली पाहिजे. आता हे झालं व्हर्टिसिलियम. त्याच्यानंतर येतं बिवेरिया येतं. बिवेरिया बॅसिना ही जी एंटोमोपॅथोजेनिक बुरशी आहे, म्हणजे काय किडीच्या आत जाऊन वाढते. तर ही माव्यासाठी, पांढरी माशीसाठी, वाळवी, फुलकिडे वगैरे, आळ्यांसाठी, खोड उकळणारी जी आळी कीड वगैरे असतात त्यांच्यासाठी खूप सुंदर काम करते. पण तेच की त्यांच्याशी तिचा संपर्क झाला पाहिजे. संपर्क झाल्यानंतर ती परत आत शिरते आणि त्यामुळे ती डायरेक्टली जर्म ट्यूब तयार करून मध्ये शिरते किडीच्या आणि तिचे पोटातील अवयव निकामी करायला काम चालू करते. हिला 20 ते 35 डिग्री टेम्परेचर हे गरजेचं आहे आणि ह्युमिडिटी ही 70 ते 75% जरी असली तरी बिवेरियाला अडचण नाही. आणि त्या किडीला मग व्हाईट मस्कटाईन रोग होऊन ती कीड मरायला लागते. तर याच प्रकारे एक तिसरी बुरशी आहे ती मेटारायझम ॲनासोफिलिजीला आपण म्हणतो. तर तिचं पण काम बिवेरिया सारखंच आहे, फक्त त्या बिवेरियाच्या वापरमुळे किडीला व्हाईट मस्कटाईन रोग होतो, तर हिला हा ग्रीन मस्कटाईन रोग हिला होतो. आणि हुमणीसाठी ही खूप सुंदर काम करते, वायर वर्मसाठी सुंदर काम करते, आळीसाठी सुंदर काम करते. आता इथे मला कांद्याबद्दल थोडक्यात सांगायचं आहे की कांदा पिकात गेल्या 1-2 वर्षापासून खूप बुरशीनाशकांच्या ड्रेंचिंग होत आहे, तरी मर थांबत नाहीये. याचं कारण असं की बुरशांमुळे ती मरच नाहीये. जर तुम्ही 100-400 रुपयाचं जर 10x लेन्स जर मागवली ॲमेझॉनवरनं, तर ती लेन्स घ्यायची आणि कांदा उपटायचा, म्हणजे ते रोग उपटायचं आणि जिथे त्याची मुळं आहेत तर ती 10x लेन्स सांगते ते बघायचं. तुम्हाला बारीक असे आळ्या दिसतील की ज्या कधी कधी डोळ्याने दिसत नाही. म्हणजे ह्या ज्या आळ्या असतात, म्हणजे गरमाशी किंवा उडणाऱ्या माशांच्या बऱ्याच ज्या आळ्या असतात त्या रोपांवर त्यांनी अंडी दिलेली असतात, तर या आळी सडून पूर्ण अन्न पाणी नलिका ब्रेक करते, अन्न आणि पाणी नलिका ब्रेक करते, त्याच्यामुळे ते कांदा मारतो.
आणि आपण बुरशीनाशक टाकतो. कांद्यावर बुरशी शक्यतो येऊ शकत नाही मुळांवर किंवा खोडावर. त्यामुळे जर आपण कांद्याच्या रोपाला ह्या व्हर्टिसिलम बिव्हरा मेट्रायझम किंवा फक्त मेट्रायझम किंवा विबिमॅक्स ची ड्रिंचिंग एखाद्या कीटकनाशक सोबत केली, कीटकनाशक कांद्याला जाणं खूप गरजेचं आहे, पण आपण बुरशीनाशक टाकतो तरी कांदा मर थांबत नाही. बुरशीनाशक टाकून बघा, क्लोरोसायफर वगैरे एकरी 500 मिली वगैरे जमिनीमध्ये, तर तुम्हाला ती मर थांबायला मिळेल. पण त्याच्यासोबत मेट्रायझम वापरायचं. मेट्रायझमच्या वापराने काय होतं की या जमिनीतल्या आळींवर वगैरे ती खूप सुंदर काम करते. म्हणजे हुमणीवर जे काही मे जूनला ऊस पिकामध्ये मे जूनला कडाचे जे कडुलिंबाचे वगैरे असे झाडं असतात त्याच्यामध्ये यांचं प्रजनन चालतं आणि मग आपण जे बेसल डोस शेणखत वगैरे टाकतो किंवा उचललेलं शेणखत वगैरे आणतो त्याच्यामध्ये या बारीक आळ्या असतात आणि ऑगस्ट सप्टेंबरच्या काळात ते डायरेक्ट अंगठ्यापर्यंत एवढ्या जाड होतात आणि ऊस पिवळा पडायला लागतो. बरोबर. तर मग मे जून मध्येच व्हर्टिसिलम बिव्हरा मेट्रायझमचा किंवा मेट्रायझमचा वापर आपण जमिनीमध्ये केला पाहिजे, 500 ग्रॅम ते 1 किलो, आणि त्याच्यासोबत कीटकनाशक टाकलं पाहिजे. जर किडीला मारणार आहे तर मग कीटकनाशक कशाला वापरायचं असा जर प्रश्न असेल तर याचं कारण असं की बुरशी ही किडीला मारणार आहे, पण ती हळूहळू मारणार आहे. पण सगळ्यात पहिले ती किडीचं आवरण भेदणार आहे आणि ती मध्ये शिरणार आहे. मग किडीला जर ती ब्रेक करते, बारीक छिद्र पाडते, तर त्यासोबतच जर बुरशी कीटकनाशक चाललंय तर कीटकनाशक सुद्धा ते किडीमधनं ते किडीच्या आत जातं आणि लवकर आपल्याला रिझल्ट देतं. तर मग हुमणीच्या नंतर अँप्युलोमायसिस जी आहे, म्हणजे अँप्युलोमायसिस किस्कलिस जी आहे, तर ही फक्त आणि फक्त बुरी रोगाच्या आत जाऊन वाढते आणि त्यासाठी 10 ते 12 तास चांगली आर्द्रता असली पाहिजे नाईट क्लायमेटमध्ये आणि 20 ते 30 डिग्रीचं टेम्परेचर पाहिजे. अशा जर अँप्युलोमायसिसचा जर आपण वापर केला तर ती बुरीमध्येच बुरीच्या आवरणातच मध्ये जाऊन स्पोर तयार करून मध्ये शिरते आणि त्याच्यामध्ये जाऊन वाढते आणि बुरीला संपवते. जर बुरी नसली तर अँप्युलोमायसिसचा वापर करू नये. अँप्युलोमायसिसचा काही फायदा होणार नाही, ती सुद्धा जगणार नाही. तिला जगण्यासाठी फक्त आणि फक्त बुरी पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि जी बुरीची नवीन स्पोर तयार करण्याची जी क्षमता असते, म्हणजे काय की एकदा आलेली बुरी, काही पिकांवर बघा एकदा आलेली बुरी, द्राक्ष जर विषय सोडला तर काही पिकांवर एकदा आलेली बुरी परत कधीच जात नाही. अशा ठिकाणी जर आपण अँप्युलोमायसिसचा जर वापर केला तर अँप्युलोमायसिसच्या वापरामुळे बुरीचे जे नवीन स्पोर तयार होतात, म्हणजे कधीच जात नाही, म्हणजे काय की नवीन ती स्पोर तयार करते, ते नवीन स्पोर तयार करण्याची क्षमता पण अँप्युलोमायसिस थांबू शकते. तर या प्रकारे हे थोडक्यात आपण जीवाणू ते बुरशी जे काही आपले शेतीविषयक आहेत ते आपण सगळे कव्हर करायचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये आपण त्यांचं जीवनचक्र ते कसे काम करतात ते सगळे वापरले, त्याचा आपण भाग घेतलेले आहेत माझ्या मते.